आजचे आयोजक उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ व रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मला इथे निमंत्रित केलेत खास. तर त्यांच्याबद्दल करावे तेवढं कौतुक कमीच आहेत. विशेषतः मला हे लक्षात आलं की त्यांनी जो ऑर्गनाईज केले, त्यांचं जे काय कार्यकर्ते आहेत की ते एकमेकांमध्ये स्पर्धा मला दिसली नाही किंवा एकाचं श्रेय त्यांनी घ्यावं असंही दिसलं नाही. ते आपलं स्वेच्छेने काम करत आहेत. तर याच्याबद्दल ते कौतुकास्पद पात्र आहेत आणि त्यांना नक्कीच आपण मनपूर्वक मी त्यांचं आदर करतो आणि असंच त्यांनी कार्य पुढे ठेवावेत. तर आजचं जे व्याख्यान आहे, इथेच रुजवूया आपली कौशल्ये. तसं हा कौशल्य हा फार वास्ट सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये एका तासात सगळं व्याख्यान बसवायचं आहे, याच्यापुढे माझ्याकडे मोठी आव्हानं होती. तरी पण माझ्या परीने मी छोट्या ह्याच्यात जास्तीत जास्त कौशल्य सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात कौशल्य म्हणजे काय की आमच्या गरिबीतून अतिश्रीमंत कसं झालं, काय आमच्याकडे वेगळं गुण आहेत की मलाही देवाने तीच बुद्धी दिली, तुम्हालाही तेच दिलं. या सोलापूरमध्ये तिथंच खेळलो, तिथं बागडलो आम्ही. तर यांच्यामध्ये असं खास काय आहे, काही अवघड नाही आहे, अतिशय सोप्याच गोष्टी आहेत, पण ते मला माझ्या नजरेला दिसलेले आहेत आणि मी त्याचं फॉलोअप कसं करत गेलो आणि मोठा कसा झालो ह्याच्याबद्दल थोडक्यात विवेचन असणार आहे. तर पहिल्यांदा परिचयासाठी आत्तापासूनच माझा एक स्किल असतो, दरवेळी मी कुठल्याही लेक्चरला जातो पहिल्यापासूनच मी लक्ष ठेवतो कुठले प्रश्न विचारायला पाहिजेत. मी तुम्हाला तेच आता विनंती करतोय की प्रश्न काय विचारायला पाहिजेत, की यांनी काय सांगितलं नाहीत, यांच्याकडे काय चुका आहेत, याचं आपण लक्ष देऊन आरामात तुम्ही प्रश्न विचारावा आणि आत्तापासून तुम्ही सुरुवात करा. आणि मला जेव्हा प्रश्नोत्तराचा वेळ येईल किंवा कमीत कमी 10 हात वर यायला पाहिजे. जनरली काय होतं की आपण प्रश्नोत्तर म्हणजे तेव्हा विचार करतो कसला प्रश्न विचारायचं. म्हणजे अशा या संभ्रमात न पडता आत्तापासून तुम्ही इकडे लक्ष द्या. याच्याने दुसरा फायदा आहे की या व्याख्यानाकडे तुमचं लक्ष जास्त राहतो आणि जे काही 1 तास आहे व्यवस्थित लक्ष द्या. याच्यात भरपूर फायदे आहेत, तुम्हाला नाही तर तुमच्या मुलांना, इतर लोकांना याचे फायदे आहेत. तर अशा प्रकारचं प्रश्न विचारण्याचे आत्ताच तयारीला लागा. आता व्याख्यानाचा मूळ उद्देश व श्रोत्यांच्या अपेक्षा हे काय आहेत. जे प्रत्येकाला वाटतं की आपलं पापी पेट का सवाल आहे, प्रत्येकाला वाटतं की मी अतिश्रीमंत व्हावं, हे नॅचरल गोष्ट आहे. तर याच्यासाठी मुख्य सगळं कौशल्य शिकायचं काय, शेवटी पैसाच कमवायचा की जेवढा काय मला फायनान्शियल स्टॅबिलिटी यायला पाहिजे हाच उद्दिष्ट असतो. तर अशा प्रकारचं उद्दिष्ट असणार आहे. त्या उद्दिष्टाच्या आपण कसं घेऊन जाणार आहोत याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तर प्रत्येक वेळी आपल्याला नोकरी करताना प्रमोशनची आवश्यकता असते, उद्योग वाढसाठी कसं करायला पाहिजे, याच्यासाठी माणूस हा धडपड करत असतो. तर आपण ते कसं करायला पाहिजे याच्यामध्ये थोडक्या याच्यात आपण त्याचे मुद्दे सांगणार आहोत. या गोष्टी साध्य करण्यासाठी नवशिक्या, मध्यम पातळी तज्ज्ञ, CEO वगैरे वगैरे या सर्वांना याचा उपयोग आहे. तर असे काय आहे ते विशेष काय आहे ते गुपित कौशल्य असं मी त्याला नाव दिलं आहे. तर असा हा गुपित कौशल्याबद्दल तर पूर्ण विश्लेषणापूर्वी साधारण कौशल्याचे प्रकार किती आहेत, प्रावीण्य कौशल्य काय आहेत, व्यक्तिमत्व विकास काय आहेत, या गोष्टी थोडक्यात आढावा घेऊया आणि पुढे लोकांना या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात, पुस्तकात पण लिहिलेल्या असतात. तर या गोष्टींकडे आपण जास्त वेळ न देता पण याचं फक्त एक उजळणी करूया. काहीतरी इश्यू आहे. तर कौशल्याचे प्रकार जे आहेत आपण ते लिस्टवर पाहताय, तुम्हाला दिसतंय का नीट ते सगळं, त्याच्यामुळे लाईट बंद करावं लागेल. हा पण लाईट बंद करा.
ओके, ठीक आहे. तर तुम्हाला दिसते आता थोडा फरकाने तर हे कौशल्याचे प्रकार असे हे जे आहेत हे सर्व बरेच पुस्तकं वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कौशल्यामध्ये प्रावीण्य कसं मिळवायचं याच्यावरून भरपूर पुस्तकं आहेत. याच्यातून आपल्याला त्याचं ज्ञान मिळेल. आता व्यक्तिमत्व विकास हा एक महत्त्वाचा विषय असतो कौशल्यामध्ये. या गोष्टी पण आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं सगळं कळत असतं. या गोष्टी काय आहेत ते, उदाहरणार्थ कधीच कोणाचं संभाषण मध्येच खंडित करू नका, अशा प्रकारचे हे तत्त्वज्ञान आपल्याला वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. पण गुपित कौशल्ये हे काय आहेत, तर यांना आपण इथे बोलवण्या अगोदर एक छोट्याशा गाण्याने, जिथं माझं नृत्य असणार आहे, त्याच्याने आपण त्यांना सर्वांनी मिळून गुपित कौशल्यानं या मंचावर स्वागत करूया आणि शेवटी त्यांना गुड बाय पण करूया माझ्या छोट्याशा नृत्याने. 30 सेकंदाचं हे गाणं असणार आहे. चांद से पर्दा कीजिए, हाँ चांद से पर्दा कीजिए, कहीं चुरा न ले चेहरे का नूर, ऐ मेरे हमनवा, ऐ मेरे हुजूर, ऐ मेरे हमनवा, ऐ मेरे आपण या गुपित कौशल्यांना इथं स्वागत केलं आहे. तर याचा आढावा आपण घेऊया. याच्यामध्ये जे 10 स्लाईड्स आहेत त्याचे मी परत ते वाचणार नाही, पुढे आपल्याला वेळेचा बाण पण ठेवावा लागेल. तर अशा हे 10 प्रकारचे जे गुपित कौशल्य जे मला अनुभवायला मिळाले, याच्याने मी अतिश्रीमंत कसं काय झालो याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आणि यासाठी विशेष म्हणजे कसं की खालील गोष्टींचा काही फरक पडत नाही. गरीब स्थिती असू द्या, श्रीमंत असू द्या, शैक्षणिक पात्रता काही पण असू द्या, महान व्यक्तिमत्व पण आवश्यकता नाही आहे, सुविधा मार्गदर्शन या गोष्टींची पण आवश्यकता नाही. जे मला काहीच सुविधा मिळाल्या नाहीत पण आम्ही कसा पुढे गेलो ह्याचा आपण थोडक्यात आपण आढावा घेऊया. तर अडचण जाणीव, मुख्य म्हणजे अडचण काय असते तुमची. मी सोलापूर रुग्णालयाच्या जवळ मी राहणारा माणूस होतो. तर 1977 साली रुग्णालयात जावं लागत होतं. तिथे आम्ही पेशंट बघायचो. पेशंट पाहून पेशंटला PATIENT कसं काय म्हटले, तर डेंटिस्ट बघायचो. हा डेंटिस्ट कसं काय, याला असं का म्हणतात, याचे प्रश्न मला पडले होते. आणि नेमकं त्याच वेळी मी सरस्वती बुक डेपोमध्ये माझे पुस्तकं विकत घ्यायला गेलो होतो. तिथे माय इंग्लिश टीचर अशा प्रकारचं मला ते घ्यायचंच नव्हतं, मला ते पुस्तक चाळायला मिळालं. नेमकं तो पेशंट त्याच्या प्रकारचे बाकीचे शब्द अशा प्रकारचं मला वाचायला मिळालं. मला पुस्तक अतिशय आवडलं. आणि त्या बुक डेपोमध्ये शेवटचं एकच पुस्तक आहे. मी त्यांना म्हटलं मला हे पुस्तक पाहिजेच, आणि माझ्याकडे 2 रुपये कमी पडत होते. तेव्हा त्यांनी म्हटले की नाही, बरंचसं चर्चा झाली. म्हणजे तुम्ही एवढा पोट भरून हे करताय तुम्ही, यू गॉट ए बेली इन युअर फायर. तर तशा प्रकारे त्यांनी मला ते 2 रुपये देऊ नका, घेऊन जावा तुम्ही. मी धूम पळालो आणि अशा प्रकारे माय इंग्लिश टीचरचा याच्यातलं बऱ्याचशा गोष्टी मला बघायला मिळाल्या आणि त्याच्याने माझं प्रगती प्रचंड झालं. उदाहरणार्थ त्या काही टेलिग्राम पाठवायचो. टेलिग्रामला 1 ते 20 नंबर असायचे. हे कसं पाठवायचं, 3 रुपयात खर्च व्हायचं. आपण सगळं मोठं दिलं की त्याला 20 रुपये लागत होते. आणि मी माझ्या मित्रांना पण पाठवायला लागलो. असं मी हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी वगैरे अशा प्रकारचं 1003 रुपयात होतं. मग सगळ्या लोकांना गंमत वाटायचं, हा काय एवढं याच्याकडे एवढं वेगळेपणा कसं काय. वेगळेपणा नाही, देवानी बुद्धी मला तीच दिली आहे, पण या पुस्तकाच्या आधारे. मग तेव्हापासून मला पुस्तकांवरती एवढा प्रेम झाला आहे की जेवढ्या पुस्तकाचे दुकान आहेत त्याच्या आतमध्ये जाऊन सगळ्या पुस्तकं चाळायला लागलो. सगळ्या लायब्ररी असू द्या, लायब्ररीतलं सगळं पुस्तकं आपण बघायला पाहिजेत. कुठले पुस्तकं किंवा पब्लिशरचं पुस्तकांची यादी असते त्याचा पण अभ्यास करायला पाहिजे आपण. ह्याच्याने कुठलं पुस्तक कधी आपली अडचण येते, कधी काय जाणीव होते, मग याच्याप्रमाणे पुस्तकं आपल्याकडे पाहिजेत. आपण कुठेतरी कोचिंग क्लास ट्युशन लावू, पण ते लिमिटेड नॉलेज मिळतं. तो तुम्हाला पुस्तकातून पहिल्यापासून भरपूर गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतात. त्यामुळे पुस्तकांचा वेळ लावून घेणे याच्यासाठी हा प्रयत्न असायला पाहिजे. तर आपण वर्गात किंवा कॉलेजमध्ये कसं करतो, शिफारस केलेल्या पुस्तकांपेक्षा 2 अतिरिक्त पुस्तकं मी वाचायचो. म्हणजे एक ऑथर जो असतो, दुसरे 2 ऑथर काय म्हणतात ह्याच्यामध्ये मला बऱ्याच वेळा कळायचं की 2 ऑथरमध्ये काहीतरी विशिष्ट वेगळेपणा आहे.
आणि मी ते पुस्तकाचं जे आम्हाला टीचर शिकवायचे, मी त्यांना प्रतिप्रश्न विचारायचो आणि त्यांच्या चुका मी सांगायचो त्यांना. ते मला आश्चर्य व्हायचे, असं काय? पण मला देवाने बुद्धी वेगळी दिली नाही, पण अशा प्रकारचं टेक्निक वापरून आणि याचं हे केलं. आणि असं वाचल्याने काय होतात की आपल्या मूलभूत गोष्टी जे बेसिक आणि फंडामेंटल्स जे आहेत आपले ते क्लिअर होत राहतात. आणि आज जे काय माझं यशस्वीपणा आहे, जे काय जगात हे होतं आहे, भरपूर मी गोष्टी सोडवलेल्या आहेत. बेसिक माझे पक्के आहेत, अनुभवाची आवश्यकता नाही. बेसिक्स तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना बेसिक्स पक्का करायला पाहिजे, मग त्याच्यावर तुमचा यश असतो अवलंबून. तर त्याचं पण आपण 2-3 उदाहरणं आपण नंतर घेऊया. तर शंका दूर करण्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे जे असतात ते 3-4 देतात. त्याला मी नेमकं वेळ वाचायचं, जो बरोबर आहे ते टिकमार्क करायचो आणि ते क्वेश्चन आणि त्याचा आन्सर हे बघायचं. याच्याने आपला स्पीड वाढतो आणि कन्सेप्ट सगळे क्लिअर होतात. तर गणिताच्या सूत्रांची अडचण, आज माननीय पुराणिक सर इथं बसलेत की त्यांनी मला 10वीत असताना A3 शीटवर गणितांची सूत्र लिहून काढा, कारण मी तर ड्रॉइंगमध्ये चांगला होतो. मग मला त्यांनी खास मला दिलं. तेव्हा मला लक्षात आलं, रे हे गणितांची सूत्र जर आपल्याकडे जर असले, आपण गणितामध्ये 100पैकी 100 मार्क पाडू शकतो. हे त्या सरांकडनं मला मिळालं आणि आत्ता पण मी अजूनही वापरतो ते. माझ्या सर्व बरेच मित्रांना, माझ्या मुलांनाही ते सांगतो. आणि अशा प्रकारचं आपण ते माझा वापर झाला आहे. गणित म्हणजे माझं मॅथ्स सब्जेक्ट असायचं किंवा इंजिनिअरिंगमधला एखादा विषय त्याच्यात गणित असतात. 100पैकी 100 मार्क पाडणारा मी एकमेव विद्यार्थी असेल. म्हणूनच मी गोल्ड मेडलिस्ट होऊ शकलो, कारण हे त्यांच्याकडनं मला ती अडचण होती, ती जाणीव मला लक्षात आलं की आपण अशा प्रकारे वापर कराल. आता वर्गात ते शिकवायचे त्रिकोण असं काढायचे, मी त्रिकोण उलटा काढायचो. ते ABC नाव लिहायचे, मी त्याला PQR नाव लिहायचो. म्हणजे प्रमेय जे सोडवतो म्हणजे वर्गातच माझं क्लिअर व्हायचं माझं, कारण ते बोलतात एक, मी वेगळा लिहितो. म्हणजे कशा प्रकारचं असं आहे. आणि याच्यामध्ये कसं एक प्रश्न विचारले, डेटा देतात, डेटा काय दिलं आणि क्वेश्चन काय विचारलं. क्वेश्चनमध्ये त्याचं तो फॉर्म्युला माहीत असतो, फॉर्म्युलामधनं दुसरा जो आहे हे याचा माहीत नाही, त्यासाठी आणखीन एक फॉर्म्युला लागतो, आणखीन एक लागतो. असं पहिल्यापासून सुरुवात करून आपल्याला उत्तर घेता येतो. आणि जो उत्तर असतो त्याला मी असा स्क्वेअरमध्ये मी हे लिहून काढायचो की जे पर्यवेक्षक जे पेपर तपासायचे त्यांना सोपं लाईफ करून टाकायचं. मग तेही प्रभावित होतात. म्हणजे थेअरीमध्ये पण मला जास्त मार्क पडतात, कारण त्यांना मदत करतोय आपण. अशा प्रकारे आपण ते करायला पाहिजे. तर निरीक्षण शक्ती, याच्यामध्ये निरीक्षण शक्ती फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांकडनं आपण शिकायला पाहिजे. असं मी भरपूर गोष्टी शिकलो. आज माझे मित्र पटवर्धनीत आहेत, त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी सोलापूरून पुण्याला गेलेलो, मला काय कळायचं नाही, आपण गावठी गावरान असं होता. पण या मित्राने एवढं आम्हाला शिकवलं की त्याची आई पण आम्हाला सांगायची, अरे असं नाही रे, असं नाही, असं का, असं करा, तसं करा. याच्याने आम्हाला शिकायला मिळालं. याच्यात निरीक्षण शक्ती आपल्याकडे पाहिजे की इतरांची कमजोरी ही आपली ताकद असावे. म्हणजे अदर्स विकनेस मस्ट बी अवर स्ट्रॉंगेस्ट पॉईंट. हे कसं करता येईल? तर मला काही लोक म्हणायचे, मी पहिल्यांदा नोकरी केलो, तुला कॉमन सेन्सच नाही, तुम्ही लगेच भडकता, अशा प्रकारचे कॉमेंट मारायचे. मी पॉझिटिव्हली घ्यायचो. कॉमन सेन्स नाही तर दुकानात पुस्तकं घेऊन कॉमन सेन्सबद्दल पुस्तकं घ्यायचो आणि ओव्हरराईट मी त्याचा अभ्यास करायचो आणि माझे ते गुण मी त्याचा स्ट्रॉंगेस्ट करत राहायचो. आणि आज मी एक प्रकारचा एक वेगळा, माझं मला माहिती आहे, मी आपण काहीतरी वेगळे आहोत. हा इच्छा प्रकारे केल्याने आम्हाला ते मिळालं. आता माझ्या कामाचं मी इंजिनियर असल्यामुळे माझा टेक्निशियन असतो, काम करणारे 2-3, कधी 100, कधी ते एका वेळी तर माझ्याकडे 10,000 माणसं माझ्याकडे काम करायचे, मी लीड करायचो. तर त्यांना जेव्हा सांगतो आपण की चुका आपण केल्या तर त्यांचं डिस्करेज होतात ते लोक. त्यांना आपण असं सांगायचं की हे वर्क होतोच असं सांगितलं, ते इम्प्रेस होतात, त्यांना ते शिकायला पण मिळतं आणि आपल्याला ते योग्य सहकार्य करतात. टॉप मॅनेजमेंट म्हणतं, अरे याचं काम कसं काय पटापट होतं आहे, इतरांचं का होत नाही, पण आपल्याकडे हे स्किल्स पाहिजेत. या स्किल्सने आपण पुढे गेलो, प्रमोशन मिळाले, भरपूर पैसा मिळाला. तर दुसरा एक क्लायंट असतो, क्लायंट असंख्य प्रश्न विचारतात, स्टुपिड क्वेश्चन पण हे ते आपल्याबरोबर टेक्निशियन असतात, ते बघत असतात, त्यांना शिकायचं असतो. त्यांच्या सोप्या भाषेत तर त्यांना आपण कसं सांगतो, मग इम्प्रेस होतात. ते एवढं मदत करतात की काय काय माझे टेक्निशियन ते माझे रामभक्त हनुमान म्हणतात ना, हनुमान झालेत. अशा प्रकारे आपण त्यांना जिंकू शकतो आणि क्लायंटला पण जिंकू शकतो. अशा प्रकारचा आपण वापर करायला पाहिजे. प्रत्येकानं शिकायचंच असतं.
एकदा शिका, वारंवार वापरा, काम एका झटक्यात पूर्ण करा, म्हणजे क्वालिटी राहते. एकच गोष्ट 10 वेळा करायला लागलं की क्वालिटी त्याचं निघून जाते. तर अशा प्रकारचे या अशा प्रकारे काम करायला पाहिजे. चौकसपणा पाहिजे. 1000 प्रश्न विचारत राहा. आज या लेक्चरनंतर तुम्ही पण 1000 प्रश्न विचारा. चौकसपणा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. नुसते पाहू नका, कौशल्य शिका. उदाहरणार्थ फेविकॉल सगळ्यांना माहीत असतो, आराल्डाईट माहीत असतं, RTV सिलिकॉन RTV म्हणजे काय, या गोष्टी लोकांना माहीत नसतात. या गोष्टी तुम्ही एखादा टेक्निशियन आपल्या घरी आला असेल, तो काय वापरतो त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याच्याकडनं शिकायला पाहिजे. तो येतो, लावून जातो, ते आपण स्वतः करू शकतो. अशा प्रकारचे काम आपण स्वतः करायला पाहिजे. ड्रिलिंग मशीन, माझं बीम किंवा कॉलमला मला ड्रिलिंग करायचं असेल तर मला आधी माझा ड्रिल बीट तुटायचा. मी एका टेक्निशियनकडनं शिकलो, त्याला थोडं ड्रिल मारायचं, पाण्यात बुडवायचं, परत लावायचं, परत करायचं. मला टेक्निक कळलं, याच्याने माझं कामं मी करतो. आता कसं करतो मी काम का करतो, कारण त्याला फोन करा, तो यायची वाट पहा आणि त्याला त्याच्या मागे आपण उभा राहा. हे त्याच्यापेक्षा 2 मिनटात माझं काम होतं आहे. तर हे किती सोपं आहे. अशा प्रकारे आपण करायला पाहिजे. आता आगाऊ नियोजन आपण करायला पाहिजे. आता मी डिप्लोमाला असताना केमिस्ट्रीमध्ये असायचा अल्निको, ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांचा पर्सेंटेज असायचा. ते पर्सेंटेज शिक्षक शिकवायचे आणि ते जायचे. मग एका महिन्याने टेस्ट असायचं, मग 6 महिन्यांनी परीक्षा असायचं. मग हे कसं करायला पाहिजे. ऐनवेळी मी अभ्यास करायला लागलो की मला सगळं पाठ करणं जमणार नाही, तर हे कसं मी करायला पाहिजे. मी रोज 10 मिनटं या अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी न चुकता मी हे द्यायचो. कधी कधी मला वेळ मिळायचा नाही, मी आंघोळ स्किप करायचो. कधी कधी चहा पण न पिता, पण हे माझं महत्त्वाचं आहे, याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आपल्याला तोंडपाठ होतात आणि मला 100 पैकी 100 मार्क मिळायचे. हा काही जादू नाही आहे, पण अशा प्रकारचं एक कष्टपणा, असं आगाऊ नियोजन असणं महत्त्वाचं आहे. परीक्षेचा शेवट झाला की बरेच लोक आता आम्ही मामाच्या गावी जाऊ, असं जाऊ, तसं जाऊ करतात वगैरे. मी तसं करायचं नाही. परीक्षा शेवट झाली लगेच पुढील वर्षाचा अभ्यासक्रम काय आहे, पुस्तकांचा संग्रह काय आहे, त्या शिक्षकांना भेटायचो, त्यांना विचारायचो आणि शेवटच्या वर्षापर्यंत प्रश्नपत्रिका त्यावेळी गोळा करायचा. आजकाल सहजपणे मिळतात. तर अशा प्रकारे गोळा करायचो. आता मी फर्स्ट सेमिस्टरला असताना 6 सेमिस्टरचा मी प्रश्नपत्रिका गोळा करायचो. अरे 6 सेमिस्टरला काय शिकवलं जातं, म्हणजे आपल्याला फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यास चांगलं करणं गरजेचं कसं आहे, याचा नंतर उपयोग होणारच आहे. म्हणजे पुस्तक आपण रद्दीमध्ये टाकू नये. म्हणजे अशा प्रकारचे जे कौशल्य आहेत मी अंगीकारत गेलो आणि शिकत राहिलो. चालू लेक्चर असतो, चालू लेक्चरचे एक लेक्चरचं एका लेक्चरमध्ये पूर्ण होत नाही, तर ते शिक्षक थोडं पार्ट 10% 20% तेवढं एका पुढचं लेक्चर मी वाचायचो. पुढे काय शिकवणार आहेत आणि त्यांना काय प्रश्न विचारायला पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे हे चालू पुढील भाग वाचा, आगाऊपणे वाचा तुम्ही. अशाने आपलं प्रगती होत असते आणि कन्सेप्ट सगळे क्लिअर होतात आणि एकाच वेळी त्याच लेक्चरमध्ये आपण तज्ज्ञ होऊ शकतो. तर तोंडी परीक्षा आणि मुलाखत असायचे, तर मी तोंडी परीक्षा आधी जायचो. आता माझं कैरमकोंड असल्यानं नशिबाने माझं पहिला नसायचा, पण मध्ये असायचं. आधी कुठलेही प्रश्न विचारतात, काय विचारतात याचा मी अभ्यास करायचो. किंवा मुलाखत असताना मी कॉलेज ऑफ पुण्यामध्ये लास्ट इयरला असताना 3rd इयरला मी मुलाखतीला गेलो बिंदास्त. मग ते काय प्रश्न विचारतात त्यांना काय कळत नाही, मी 3rd इयर्स आहे का लास्ट इयर्स आहे. मी त्यांच्याकडनं मी प्रॅक्टिस करून घेतलो. काय लागतं, अरे हे लागतं, ते लागतं, त्याच्याप्रमाणे आम्ही ते मिळवलो आणि मला 7 लट्ट पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या होते. पण मी निवडलेलं कंपनी आहे जिथं टेक्निकल जास्त शिकायला मिळतो, कमी पगार होतो, तेव्हा मी गरीब होतो, पण मी पैशाकडे पाहिलो नाही आणि आज जे शिकलो त्यांच्याकडनं ते अतिशय मला उपयोगाचा आहे. तो जो माझा इन्व्हेस्टमेंट होता तो आता काही पटीने तो वाढलेला आहे. हे अशा प्रकारे आपण लक्ष देऊन त्याप्रमाणे नियोजन करायला पाहिजे. तर शाळेत विज्ञान प्रदर्शन असायचं. ते पुराणिक सर बसले, ते म्हणायचे की आता 2 आठवड्यांनी प्रदर्शन आहे, कुठला तुम्हाला जमतो. आता 2 आठवड्यात काय करणार, कुठलं मटेरियल लागतो, काय लागतो. किंवा गणपती सजावट मला गल्लीतले विचारायचे, अरे आता गणपती बसवलं कुठलं सजावट करायचं. असं जेव्हा विचारायचं तेव्हा मला वाटायचं की एवढा लवकर होणार नाही. मग तेव्हा मी प्लॅन केलो की 1 वर्ष अगोदर, आता गणपती सजावट पुढच्या वर्षी येणारच आहे ना, मग कसलं सजावट करायला पाहिजे हे ते वगैरे रोज थोडा अभ्यास करत राहिलो. आणि माझं सांगायचो मी, हे घ्या, 3-4 घ्या, पॉईंट घ्या आणि ते आपलं सजावट ते एक्झिक्यूट करायचे. अरे वा, गंमत काय आहे, तुला काय देवाने फार मोठी बुद्धी दिली का, काही नाही. माझं आगाऊ नियोजन असतो, त्यासाठी मी प्रयत्न करत असतो. याच्यासाठी बरेचसे त्याग पण करावे लागतात. ते सर्व करून आपल्याला पुढे जाता येतं.
आता दडपण आणि जिद्द, तर धाडसी निर्णय महत्त्वाचा असतो. तर मी फ्युजेरा UAEमध्ये होतो तेव्हा मला डिरेक्टर बनवण्यात आला. मोठा प्रोजेक्ट होता, 2 वर्ष डिले झाला. 400 किलोमीटरवरनं ऑइल येते, डोंगर दऱ्यातून येते आणि ते ऑइल आपल्याला करायचं आहे. हा राष्ट्र लेवल पातळीवरचा हे होता. मग ते म्हणे सगळे लोक असं झालेत. मी त्यांना म्हटलं की इफ आय डोंट गिव्ह ऑइल आय विल गिव्ह माय ब्लड. म्हणजे मी तुम्हाला जर तेल देत नसेल तर माझं रक्त तुम्हाला देतो. मग तेव्हा ते स्टिअरिंग कमिटीचे मोठे लोक होते ते, तर ते म्हणाले की नाही एवढा नाही रे बाबा, एवढा काय बोलू नको, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आणि तो प्रोजेक्ट आम्ही 1 महिना अगोदरच पूर्ण करून दाखवला. अशा प्रकारे धाडसी निर्णय घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ कुवेतमध्ये मला खास बोलवण्यात आला होता. कुवेतमध्ये त्यांनी मला आधीचा जो प्रोजेक्ट होता सिमिलर, त्याच्यामध्ये चुका झाल्या. कुवेतचे कंप्लीट लाईट गेलेत. मग ते म्हणाले की यावेळी पण लाईट गेले, मागच्या वेळी एनर्जी मिनिस्टर राजीनामा द्यावा लागला, तर यावेळी जर गेले तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल असं मला बोललेत ते. मी म्हटलं सर अतिशय उत्तम आहे, आयुष्यात सगळ्या गोष्टी मला बघायला मिळाल्या, शिकायला मिळाले, एक जेलमध्ये माझ्याकडनं गुन्हा होत नाही, तर तुम्ही मला आरामात टाका जेलमध्ये. मग त्यामुळे मला काय असतं, तुमचं टॉयलेट काय, बाथरूम काय, जेवण खाणं कसं असतं हे मला अतिशय आनंदानं मी जाईन सर, मी काही हे करणार नाही आणि माझ्याकडनं चूक होणार नाही अशी खात्री आहे, पण नशीब बोलवतं. आणि त्याच वेळी काय झालं, एका दिवशी रात्री 2 वाजता एक MVR म्हणून रिडिंग असतं, तो 100वर गेला. 110 झालं की लाईट जाणार. मग त्यांनी मला फोन केले काय करायचं याच्यासाठी. मी त्यांना म्हटलं की जनरली वर गेलं की खाली आणतो, नाही इथं उलटं सिस्टीम आहे, याला वरती घ्या, 1 स्टेपनी तुम्ही खाली घ्या तर तुमचं 3 MVR रिडिंग येईल, 100चं 3 होईल. आणि ते केलं आणि नेमकं तर 3 MVR आलं. मग दुसऱ्या दिवशी कसं इस्रोमध्ये कसं जल्लोष करतात ना, तसं सकाळी गेले की सगळ्यामध्ये जल्लोष. तुला कसं काय कळलं 3 MVR येतो कसं काय. म्हटलं आपला दांडगा अभ्यास आहे, याच्यामुळे ते होऊ शकतं. आणि लोक प्रभावित झाले आणि मला त्या प्रोजेक्टवरती 3 महिने एक्सटेन्शन दिले. 5 स्टार हॉटेलमध्ये मला बसवलं, कारण त्यांचं करोडोचं नुकसान मी वाचवलं. आणि वाटेल तेवढं फॅमिलीला पण बोलवा आणि सगळं सोयी वापरा आणि तुम्ही एन्जॉय करा 3 महिने असं. मग मी 3 महिने एन्जॉय करणारा माणूस नाही. मी म्हटलं तुमचे दुसरे प्रोजेक्ट असतील त्याच्यावर मी काम करतो. असं करून मी दुसरे प्रोजेक्ट, जेव्हा एक नवीन प्रोजेक्ट होता त्यांच्यावर, मला ते शिकायला मिळालं आणि त्याचा उपयोग मला दुसरीकडे होतो आहे. म्हणजे आपण आईश पण करू नये, अय्याशी पण अजिबात करू नये. जे मिळतं ते घेत राहायचं आणि पुढे जात राहायचं. आता नेपानगर पेपर मिल, मी टाटा कन्सल्टिंगमध्ये असताना नेपानगर पेपर मिलचा प्रोजेक्ट होता. त्या काळी ड्राईव्ज होते, नुकतेच ड्राईव्ज आले होते, तर त्याच्यामध्ये ते माहितीच नव्हती. मी खास पुस्तक विकत आणलो. आमचे जे सिनियर होते ते म्हणे कसं काय तुझ्याकडे. म्हटलं सर पुस्तक माझ्याकडे आहे, याच्याने मला सगळं नॉलेज मिळतं. माझ्या क्लायंटना वगैरे मी त्यांना इम्प्रेस करू शकलो. पुस्तक तर विकत आणलं, म्हणजे एवढं कसं काय शक्य आहे. म्हणजे अशा प्रकारच्या त्या गोष्टी झाल्या आणि अशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. मला लगेच प्रमोशन मिळालं. आता नेपाळनगरचं पुढे पण आहे, पण आत्ताच कवर करूया. एकदा काय झालं की टाटा कंपनीमध्ये कॅन्टीन असं सगळ्यांसाठी असतो, डिरेक्टर पण असू द्या, कोणी कर्मचारी पण, सगळ्यांसाठी एकच असतो, एकच प्लेट, एकच जेवण असतं असं. तर अशा ठिकाणी ते मी बसलो होतो, नवीन होतो मी नुकतंच, आणि माझ्या बाजूला क्लायंट बसला होता नेपाळनगरचा. आणि तो माझ्या सिनियरशी माझी ओळख नव्हती. ते चर्चा करत होते की आपल्याकडे 2 करोडचं हे, त्यावेळी 2 करोड होतं, 1988ची गोष्ट आहे. 2 करोड आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, कारण एका महिन्याने आमच्याकडे चीफ मिनिस्टर येणार आहेत आणि त्यांच्यासमोर नेमकं उडालं. काय व्हायचं तिथे की सिमेन्स जर्मनीचा तो ड्राईव्ह होता, तो 3 फ्यूज बुरकन उडायचे. कधी एकच फ्यूज, कधी 2 फ्यूज, कधी कधी 3-3 महिने ते चालायचं. म्हणजे ते कसलं भूत आहे ते, हे मला काढायचंच आहे असं त्यांचं होतं. मग त्यांना लगेच म्हटलं की सर तुम्ही असं काढू नका, एवढं तुम्ही वेळ घालवलात, मला 1 दिवस मला चान्स द्या. नेमकं त्यांनी काय केलं, आमच्या डिरेक्टरकडे गेलेत. डिरेक्टरकडे जाऊन ते म्हणाले की हा माणूस मला पाहिजे. मग मला बोलवण्यात आलं तिथे. मी गेलो तिथे, घामेघूम झालो होतो. डिरेक्टर आपल्याला बोलवलं म्हणजे कसं, असं करून तिथे गेलो होतो मी. तर तिथे त्यांनी मला म्हटलं असं आज रात्री जायचं आहे. म्हटलं सर माझं 2 आठवड्यांनी लग्न आहे, ऑलरेडी माझा रजा मंजूर झालेला आहे आणि आज रात्री मी सोलापूरला जात आहे, तर मी येऊ शकत नाही. ते म्हणे काय तुझी अडचण आहे, तर तुला मी विमानाने घेऊन जाऊ. मग तेव्हा मला सोलापूरचं विमान रे लहानपणचं होतं, तर एवढ्या लवकर आपल्याला विमानात बसायला मिळेल आज जरा हे झालं म्हणजे मला म्हणाल. मी म्हटलं चल डन. अशा प्रकारे गेलो तिथे. त्यांच्या इथे मी एका रात्री बसून सगळं स्टडी केलो. त्यांना तिथल्याच ह्याच्याने मी सगळं हे करून दिलो. तर एक काम करणार बघा तुमचं,
ते परत दुसऱ्या दिवशी म्हटलं, मी निघून आलो, एवढा कॉन्फिडंट होतो. ते म्हणाले होऊन जाईल तुमचं, माझी तर आवश्यकता नाही, तुम्ही मला सगळं सांगितलं, तुम्ही करू शकता. मग त्यांनी केले. तर दुसऱ्या दिवशी मला कॉल केलेत. तर म्हणे तू एवढा आहे ना, तुझं लग्न झाल्यावर तुझा हनीमून आमच्या गेस्ट हाऊसमध्ये करणार आम्ही. म्हणजे मला ही संधी मिळाली. म्हणजे फ्लाईटनी माझ्या बायकोला पण फ्लाईटनी बसवा आणि असं करा, अशा प्रकारे संधी मिळत गेले. आणि मला अलाउन्स भरपूर दिले, तुम्ही काय वाटेल ते खर्च करा, काय पण करा, कारण त्यांचं करोडोचं मी वाचवलेलं आहे. आणि असंच म्हणजे सहजपणे आपण बोलणारी माणसं, असं संधी दिसली की लगेच बोलायला पाहिजे. आपण घाबरू नये, हे केले तर माझी नोकरी जाईल, माझं हे जाईल, असं घाबरू नये, हिंमत ठेवायला पाहिजे. तर कॅल्क्युलेटेड रिस्क मी बऱ्याच वेळा करतो. मी कंपन्या बदललेत. पहिली कंपनी होती तेव्हा सगळं शिकायला मिळालं. मी माझ्या बॉसला जाऊन म्हटलं, सर मला आता दुसरी कंपनी पाहिजे, तुमच्याकडे काय शिकायला राहिलेलंच नाही आहे. म्हटलं तुम्ही पुण्याला होतो, मला मुंबई पण मला बघायचं आहे, तर मुंबईसाठी पण मला काय ते गोष्टी शिकायच्या आहेत. म्हटलं मी आता नोकरी शोधतोय. मग एकदा गेलो, म्हणजे उद्या रजा टाकलो. काय म्हटलं माझा इंटरव्ह्यू आहे. तर म्हणे अरे बाबा एवढं पण स्पष्ट बोलू नका, माझं पण पोझिशन असते, मी तुम्हाला सहकार्य करतो, पण असं एवढं पण बोलू नये. पण आपण बिनधास्त जे आहे ते बोलणार आहे. आपलं ख्याती होती, बाकी सगळे पण सगळ्यांनी मदत केलेत. आणि मला टाटामध्ये नोकरी मिळाली. आणि मी कंपनी बदलतो, माझ्या कॉम्पिटिटरकडे मी जात नाही, त्याला दुसरं जे क्लायंट असतात, कन्सल्टिंग कंपनी किंवा सप्लायर असतो, अशांकडे मी जातो. कारण आपण ज्यांनी आपलं पोट भरलं आहे आणि त्याच्या विरुद्ध दुसरीकडे गेलो 4 पैशासाठी, हे मला न पटलेलं गोष्ट आहे. मी कधी तसं केलेलं नाही. तर अनुभव मिळवण्यासाठी कधीही प्रकल्पाची पुनरावृत्ती करू नका. मी टाटामध्ये होतो, भरपूर प्रोजेक्ट असायचे तिथे. मी त्यांना सरळ म्हणायचं की हे प्रोजेक्ट झालं, मला रिपीट नको प्रोजेक्ट, मला नवीन प्रोजेक्ट द्या. मी यंग आहे, अजून लग्न झालं नाही, मला शिकायचं आहे. मला त्रास होईल पण मला शिकायचं. ते पण खुश व्हायचे, अरे हा माणूस काय वेगळाच आहे. असं करून आम्हाला त्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्यात. तसं आता बाजारानुसार नृत्य करायला पाहिजे आपण, डान्स ॲज पर मार्केट. आता कसं मी माझं मॅन्युफॅक्चरिंग करायला मी कॅनडा सोडून इथं आलो, सोलापूरला करायचं होतं, तर माझं कन्सल्टिंग एवढं चालू आहे की आता हेच मोका आहे. कसं तर मूवी जे निघतात ना, हम आपका कोण 7 हम आहे वगैरे अशा प्रकारचे त्या सिरीजचे मूवी आहे. म्हटलं आपलं जेव्हा धंदा व्यवस्थित चालला आहे तेच करा. आपली स्वप्न असतात, स्वप्न बाजूला ठेवा. जिथं पैसा आहे तिथं जायला पाहिजे आपण. हा ध्येय आम्ही बाळगलो. आज अति श्रीमंत झालो, भरपूर पैसा येतो, आम्हाला नको म्हणतो आम्ही, ते आम्हाला कॉल करतात, या पाहिजे तेवढे पैसे घ्या म्हणतात. म्हणजे अशी ही परिस्थिती आहे. तर लवचिकता असायला पाहिजे. लवचिकता म्हणजे रिझिलियंट, म्हणजे कसं एखादं मला काम दिलं, मी सध्या करतोय, मला दुसरं काम देण्यात येतं. आता मी कसं हे करू, असं लोक निरुत्साही दाखवतात, मला परत नवीन शिकावं लागेल, तर मी कसं असं करत नाही. नवीन दिलात ना सर द्या, मी ते पण करतो. मग त्यांना आवडायचा की नवीन काहीतरी द्यायचं असेल तर या माणसाकडे जायचं. आणि मला याच्यातून शिकायला मिळत गेलं, नवीन संधी उपलब्ध झाल्या, अवघड गोष्टी माझ्याकडे यायचे. अशा प्रकारे आम्ही पुढे गेलो. तर कठोर परिश्रमाने सुरुवात करा. एखादं गोष्ट असते, जनरली बरेच लोक सोप्या गोष्टी पहिल्यांदा करतात, कठोर अतिश्रमवाल्यानंतर करतात. तसं नाही करायचं. आपण पहिल्यांदा कठोर परिश्रमाचे कामं करा, नंतर आयसिंग ऑन केस तुम्ही करू शकता. आव्हाने स्वीकारा. कुठलाही चॅलेंज असतो, मी स्वीकारायचो. मला त्या गोष्टी कळत नव्हत्या तरी आम्ही स्वीकारतो आणि तथ्य जाणून घ्या. आता उदाहरण द्यायचं म्हणजे मी अडवाणी अर्लिकॉनमध्ये होतो, माझं ट्रेनिंग होतो, 3रा महिना होता माझा. तर 3ऱ्या महिन्यात मला तिथे जनरल मॅनेजर बोलवले होते. मी तेव्हा घामेघूम झालो. म्हणलं आपलं एवढं मोठा माणूस बोलवतो म्हणजे काहीतरी मी बडबड करणारा माणूस, तर काहीतरी झालं आपल्याला झापणार असं म्हणून गेलो. माझे मित्र पण होते, आता जा लई बडबडतो का, जा तुझे वाजवेल आज. मग घाबरत गेलो. तिथे आमचे बॉस होते, ते इंडियामधले मॅग्नेटिक फील्डमध्ये अतिशय एक्सपर्ट जाणून घ्यायचे, तर त्यांनाही ते जमत नव्हतं. तर मोठ्या कंपन्या, सिमेंट्स, भारत बिजली, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, BH अशा कंपन्यांना ते ट्रान्सफॉर्मरचं स्पेशल डिझाईन त्यांनाही माहीत होतं, त्यांनी रिजेक्ट केले. तर आपल्या कंपनीकडे आलेत, मला दाखवलं ते असं करू शकतो का. म्हटलं करू शकतो साहेब. म्हटलं कसं काय. म्हटलं फंडामेंटल बघा, हे या गोष्टीने होऊ शकतं. मग माझ्या बाजूला बसलेले बॉस ते म्हणाले की होऊ शकतं. ते बॉस म्हणजे एवढे कडक होते, आम्ही त्यांना म्हणायचो 14 जानेवारी मकर संक्रांतला यांना पोत्त्यानी तिळगुळ द्या, गोड तरी बोलतील, असं आम्ही त्यांच्यावर जोक मारायचो. असा म्हणजे असा जो माणूस आहे, मग माझ्यापुढे नम्रपणे वागायला लागला. आणि त्या दिवशी त्याच्याकडे ते स्टेपनी असते ना स्कूटरला बाजूला, त्या खास मला बसवलेत त्याच्यात. म्हणजे तुला घरी सोडतो चल.
म्हटलं एवढा आपल्याला मान मिळाला तर 3रा महिना नोकरीचा असा, म्हणजे असंही आपल्याला मिळू शकतो. आणि असे प्रोजेक्ट आम्ही सक्सेस केलेले आहेत. आणि हा अनुभव जो असतो त्याच्या पाठीमागे कष्ट पण असतात, बऱ्याच गोष्टी त्याग पण करायच्या असतात. कॉपी आणि स्पर्धा करू नका, नवीन बनवा. आता मी जे काही नवीन मॅन्युफॅक्चरिंग करतो, मी सगळे नवीन शोध लावायचा माझा प्रयत्न असतो. इवन पुढे मागे नोबेल प्राईज मिळाला तरी मला मिळेल आणि मी घ्यायला माझ्याकडे वेळ नाही जायला, असं बोलणारे आम्ही माणसं आहोत. असं म्हणजे अशा प्रकारे डोंट कॉपी कॉम्पीट बट क्रिएट. त्याच्याने तुमचं व्हॅल्यू वाढतं. आणि लोक पैसे काय द्यावेत जास्त, जे जिथं काय नसतं वेगळेपणा तुमच्याकडे असायला पाहिजे, मगच तुमच्याकडे पैसा येतो, मगच तुम्ही अतिश्रीमंत होऊ शकता. नम्र व्हा पण शूर देखील व्हा. बी हंबल बट ऑल्सो बी ब्रेव. म्हणजे आपण बऱ्याच वेळा नम्र असतो, लोक गैरफायदा पण घेतात, तसं होऊ देऊ नका. जबाबदाऱ्या स्वीकारा, जर कुठलाही असू दे जबाबदारी. मी आहे, मी होणार आहे, माझं घरच्याचं काम केल्यासारखं मी काम करत राहतो. माझं घरचं, काही लोक म्हणायचं काय त्याला ससूर का प्रोजेक्ट आहे क्या, त्याला बाप काय क्या, असं लोक बोलायचे मला. नाही, हे माझं नाही, मला काम मिळालं, मी तर मनापासून काम करणारा मी माणूस आहे आणि मी तसं करणारच. तुम्ही काय करायचं ते करा, असं मी बोलायचं. म्हणजे हे माझं व्हॅल्यू वाढत गेलं. मग लोक पण ते लोकांमध्ये पसरतं असं. अशा प्रकारे व्हॅल्यू वाढून आपण पुढे गेलेले आहोत. तर स्मरणशक्ती, आपण बऱ्याच वेळा स्मरणशक्तीवरती विश्वास ठेवू नका. मला पण वाटतं माझं स्मरणशक्ती फार छान आहे, पण मी अजिबात विश्वास ठेवत नाही. कारण कधी काय होईल, काय वेगळं आपल्याला माहीत नसतं. आपण स्मरणशक्ती ते काही मुद्दे असतात ते यादी करा. आणि आजकाल मोबाईलवरती तर सोपंच झालं आहे, तर यादी करा. तुम्ही कधीही स्मरणशक्तीवर विश्वास ठेवू नये. हा असं माझं, मी तसंच करतो, मी लिस्ट करतो, असं करतो तसं करतो, याच्यात थोडा वेळ जातो, पण ते नंतर कधी जेव्हा वापरायचं असेल तेव्हा त्याचा नक्कीच उपयोग होतो. पाठांतराचं टेक्निक वापरा. आता पाठांतर करावं लागतं, काय काय डेफिनेशन्स असतात. आम्ही ते मंगळाष्टके म्हणायचो, त्याला मंगळाष्टकेच्या रूपाने मी बडबड करायचो. मग लोक म्हणायचं अरे काय मंगळा, पण ते मंगळाष्टके जे नाही तुझं वेगळे शब्द कसं काय आहेत ते त्या चालेल. मग याच्यामुळे लक्षात राहतं आपल्याकडे, लक्षात राहून आपण ते व्यवस्थित ते पाठांतर होऊन जातं. अशा प्रकारचे वेगळ्या टेक्निक लोकांनी वापरावेत. किंवा विरुद्धार्थी वाक्य बनवा. एखादं गोष्ट जे असते तो सकारात्मक, त्याला विरुद्धार्थ काय आहे, आय एम नॉट देअर, आय विल बी देअर, की अशा प्रकारचे शब्द मी वाक्य बनवायचो. याच्याने कन्सेप्ट्स क्लिअर होतात. थोडा वेळ जास्त जातो, पण आज जे काय घडलो अशा या टेक्निक्स वापरल्यामुळेच घडलेलो आहेत आपण. तर इलेक्ट्रॉनिक्सबद्दल मी अडवाणी ऑर्लिकॉनमध्ये असताना माझं 2रा महिना होता ट्रेनिंग म्हणून. तर तिथे माझे सिनियर्स होते, ते दोघं उज्जत घालत होते. ते क्रॉलिंग आणि जॉगिंग म्हणजे काय त्यांचं चाललं होता. आता मी अभ्यासू माणूस, तर राममूर्ती म्हणून आमच्याकडे पुस्तक होतं, थायरिस्टर्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स. तर त्याच्यावर मी त्यांना म्हटलं 102 पान नंबर उघडा आणि वरनं पॅराग्राफ 3रं बघा, तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील. तेवढ्यात मी निघून गेलो. ते एवढे आश्चर्य झाले, तुला एवढं कसं काय माहीत. आणि हे आमच्या जनरल मॅनेजर कानावर गेलं. मग त्यांनी मला बोलवलं, जे काय गोष्ट सांगितलं ते असं. म्हणजे अशा प्रकारे आपलं प्रगती होत असते. दुसऱ्यांना पण हेल्प करायला पाहिजे, हेल्प केल्याने पण प्रगती होत असते. तर वृत्ती कसं पाहिजे आपलं, हे व्यक्तिमत्व जो असतो, व्यक्तिमत्व हा फार महत्त्वाचा असतो. आता आपण त्या गोष्टीवर जास्त बोलणार नाही आहोत, सगळ्यांना माहीत असणार ते. तर जनकल्याण वृत्ती हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता मी कॉलेजमध्ये पुण्याला शेवटच्या वर्षी होतो आणि आता आपले मित्रमंडळी आहेत, आपण आता निघून जाणार आहोत. तर मी काही अवांतर वाचन केलेलं आहे, त्या गोष्टी माझ्या सवंगड्यांना कळायला पाहिजेत म्हणून मी खास माझा लेक्चर ठेवला होता तेव्हा. हे अनवॉन्टेड, असंच एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि हा लेक्चर एवढा पॉप्युलर झाला की माझे ज्युनियर, माझे सिनियर सगळ्यांनी गर्दी केलेत. त्यात एक जण त्याला पटलं ते गोष्टी. तर तो नेमकं काय होता की माझ्या अडवाणी ऑर्लिकॉन कंपनीमध्ये तर मला लोक दिवसायचे, तुला कॉमन सेन्स नाही, तुला अक्कलच नाही वगैरे अशा गोष्टी. आता आम्ही सोलापूरच्या जरा आपलं रूपरंग जरा वेगळा असतो असा, तर अशा प्रकारे ते बोलायचे ते. मग तो जो ट्रेनी होता ना, तो मला म्हटलं की तुमच्यावर इम्प्रेस झालो, त्यावेळी तुम्ही एवढं असं लेक्चर दिलेलात. आज सर तुम्ही हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल अँड विन फ्रेंड्स हा पुस्तक तुम्ही वाचा, तुम्हाला याच्यात सुधारणा होईल. मी लगेच बाजारात गेलो, पुस्तक आणलो, एका रात्रीत मी वाचून काढलो त्याचा आणि माझ्याने फार फार फरक पडला. मी सोलापुरी राहिलो नाही, पुणेरी पण राहिलो नाही, मुंबई पण नाही, अगदी इंटरनॅशनल स्टँडर्डवर लगेच गेलो. तर मी प्रॅक्टिस करायला लागलो.
सराव करायला लागलो, असं तसं हे काय ते काय असं असं केल्याने आपलं प्रगती होत असते. तर क्लायंट देवो भव, आपण जे म्हणतो अतिथी देवो भव, मी माझ्या क्लायंटना अतिथी देवो भवसारखं मी ट्रीट करतो. त्याच्याने कारण त्यांच्या इच्छाने त्यांच्या सहीने आपलं प्रोजेक्ट होत असतो. तर अशा प्रकारे त्यांना आपण क्लायंट देवो भव म्हणायला पाहिजे. सर्वांचा आदर करा, सर्वांचा. इव्हन माझा जो ड्रायव्हर असतो की ड्रायव्हर मला सोडल्यावरती त्याला अदबीने मी नमस्कार करतो. तुम्हाला पोचवला बाबा इथे एवढा कष्ट घेऊन, मी त्याला अदबीने नमस्कार. तो मग बाकीचे ड्रायव्हर असतात, अरे हा माणूस एवढा मोठा असून तुम्हाला एवढा अदबीने का करतो? कारण तुम्हाला वेळेवर मला घेऊन आलास, त्याच्या सर्व्हिसबद्दल मी तुला थँक्यू म्हणायचं फक्त एवढंच करू शकतो. अशा प्रकारे मी आदर करतो. सगळ्या टेक्निशियन असू द्या, एखादा ऑफिस बॉय असू द्या, त्यांचाही आदर करणे हा महत्त्वाचा असतो याच्याने. कारण आपल्या टॉप मॅनेजमेंटला ज्या बातम्या जातात ह्या लोकांच्या थ्रू जात असतात. तर त्या गोष्टी यांना जिंकणं अवघड असतं. तर यांना ट्रीट करा चांगलं. आणि माझे क्लायंट म्हणायचे, तू या लोकांना एवढं चांगलं ट्रीट करतो म्हणजे तू ग्रेट आहेस. म्हणजे क्लायंट म्हणजे आपल्या शिव्या घालणारा माणूस. मग मला कधीच असं होत नाही. मग माझा टॉप मॅनेज म्हणायचे की अरे तुला का बरं आज क्लायंट वेडा आहे, तुझ्याशी एवढं दोस्ती का करतो? म्हणजे अशा प्रकारचं आहे. आणि मला लगेच प्रमोशन मिळायचं, पगार वाढ व्हायचं, हे व्हायचं ते व्हायचं, मी आपलं गप्प राहायचो, मी खात राहायचो. असं अशा प्रकारे आपल्याला प्रगती करता येतं. शार्पन टूल, अपडेट्स करत राहा सतत. की तुमचं जे काय टूल असतो ना, कधी गंजतो टूल जे म्हणतो ना आपण, लोखंडात असलं की त्याला आपण शार्पन करायला पाहिजे. अजूनही मी अपडेट करत असतो. मी रोज अजूनही माझा आळसपणा मी सोडत नाही. आता मी सिनियर झालो असं अजिबात नाही. मी माझं टूल्स मी शार्पन करत असतो. संधी म्हणून प्रशिक्षण कालावधीत न घाबरता शिका. मी जेव्हा ट्रेनी होतो तेव्हा मी नवीन प्रोजेक्ट करायचो. मला चुकलं तर ट्रेनी आहे, म्हणजे मला माफ करण्यात येतं. मी हीच माझ्याकडे वेळ आहे नवीन नवीन प्रयोग करायचं. चुका झाल्या की मला फरक पडत नाही, का मी ट्रेनी आहे. म्हणून अशा वेळी तुम्ही तसं संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. स्पष्ट ध्येय सेट करा, चुका मान्य करा, निर्णय स्पष्ट करा. या अशा गोष्टी पण आपण करू शकतो. आता ऐकणे, लिसनिंग पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. इवन घरात बायको नवरा सबंध पाहिजे, लिसन टू युअर वाईफ, काही पण बोलू द्यात असा हा पाहिजे. लिसन तुम्ही करायला पाहिजे. कसलंही असू द्या, तुम्ही पहिल्यांदा लिसन करा. आणि लिसन करण्यासाठी तुम्हाला काय ऐकायचं नसतं. आणि याच्यातून मॅच्युरिटी समोरच्याला दिसते, तुम्ही किती मॅच्युअर्ड आहात. आपण लगेच रिॲक्ट करतो, असं रिॲक्ट करू नये. आणि याच्यामुळे दुसरे ऐकणार आहे त्यांच्यावर इफेक्ट होतो, हा माणूस कसा आहे, मग आपल्याला पुढच्या संधी मिळत नाहीत. तर लिसन करा, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या, त्यांना रिॲक्ट करायचं काय सांगायचं आपल्याला नंतर वेळ मिळतोच असा, म्हणजे उज्जत घालत बसू नये. गोंधळून काम करू नका, फक्त प्रतीक्षा करा. कारण मी प्रत्येक माझ्या टेक्निशियनला सांगायचो, तुम्हाला कन्फ्यूज झालात ना, काम करू नका, जसं तसं उभा राहा तिथे. तुम्हाला मला कोणी सांगितलं की माणूस उभा आहे, मी त्याचं निगेटिव्ह घेणार नाही. आणि मला जेव्हा कळेल तेव्हा मी स्वतःहून तुझ्याकडे येईल. पण एक चूक करशील, कन्फ्युज्ड आहेस तू, चूक करशील आणि परत रिपीट होणार ते, तिथं वेळ जातो. त्यापेक्षा गप्प बसा, जिथं आहे तिथं बसा तुम्ही. असं करून आपण जिंकू शकतो. मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्स जेव्हा करतो असं जिंकू. तर मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये कसं असतं, मी नाविन्य आणतो दरवेळी. आता इथं कसं मी डान्स करा हे असं नाविन्य, प्रत्येक प्रोजेक्टला माझं नाविन्य असतं. मॅनेजमेंट असू द्या, काही पण असू द्या. माझ्या मीटिंगला तर लोक भरपूर यायचे, आणि जे डिपार्टमेंटचे नसतात तेही लोक यायचे. कारण तुम्ही एवढं छान बोलता, एवढं छान एक्सप्लेन करता, मीटिंग कसं कंडक्ट, तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतं, आम्ही येतो, आम्हाला यायला परवानगी द्या, बिंदास्त या. असं करून आपण लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे असं. आणि नंतर ते आपल्याला रिस्पेक्ट देतात ते लोक. विष पचवून घ्या. कधी पण असं ऐकण्याच्या वेळी कधी कधी राग येतो, चीड येतो, असं चिडायचं नसतं. आपण विष तो पचवून घ्यायला पाहिजे, संयम पाळायला पाहिजे. मुलांना मी सांगत असतो, माझ्या मुलांना, समजा आज तुमच्या वर्गातला एखादा कच्चा विद्यार्थी आहे, 40व्या वर्षी तो फार मोठा झाला, असं वाटलं तुम्हाला काय वाटेल? नाही नाही, असं नाही. मग त्याच्यासाठी असं होऊ नये ना, आत्तापासून कामाला लागा, आत्तापासून कामाला लागा तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट करा. तर स्पर्धा करायचं नाही, पण असे उद्दिष्ट ठेवा. कोणाचं काय असतं, आज मी पण एका काही कच्चा विद्यार्थी होतो, आज मी मोठा झालो, पण आज माझ्या त्या मित्रांना मी त्यांना अपमान करत नाही. पण अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. म्हणजे अशा प्रकारे मुलांना मी सांगत असतो, माझ्या बऱ्याच लोकांना सांगत असतो की अशा प्रकारे करा म्हणून. तर शैक्षणिक ज्ञान, तर ज्ञान पिपासू ते व्हायलाच पाहिजे. ज्ञानाचा
जेवढं ज्ञान मिळतं तेवढं घ्यायला पाहिजे, आळसपणा करू नये. तज्ज्ञ बनण्यासाठी ज्ञान अध्ययन करायला पाहिजे, अपडेट्स करत राहायला पाहिजे. मी अजूनही माझं नॉलेज अपडेट करत असतो. मी काही पुस्तकं 1000 वेळापेक्षा जास्त वाचलो. तेच पुस्तक 1000 वेळ वाचतो. अरे मागच्या मी याचा असं समज करून घेतला, आता हे असं समज होतो आहे. दरवेळी याचं नवीन कळायला लागतं. याच्यामुळे आपण त्याच्यानंतर तज्ज्ञ बनत असतो. आता जनरली कायद्याचं नॉलेज नसतो लोकांना. आपल्या शाळेच्या ह्याच्यात कायदा विषय कधीच नसतो. पण कायदा अचानक तुमच्यावर कोणीतरी तुमचं चूक नसताना त्याने केस टाकला, तुम्ही गोंधळून जाता, मग वकिलाकडे जातात. तर मी जनरली म्हणत असतो की शाण्याने वकिलाची पायरी सोडू नये, शाळेने कोर्टाची पायरी सोडू नये असं म्हणतं तर चुकीचं आहे. ते मी स्वतः पार्टी इन पर्सन आहे, मी स्वतः केस टाकतो. अतिशय चांगला अनुभव आहे. हा वकील लोक तुम्हाला त्यांचा धंदा आहे, आपण त्यांना काय बोलू शकत नाही. पण अशा प्रकारचं तुम्ही ज्ञानाचं पावल्या वेळात थोडं का होईना नॉलेज घ्यायला पाहिजे. डॉक्टरांशिवाय आरोग्य राखा. आता आपल्याकडे ब्लड प्रेशर किती आहे, शुगर लेवल किती आहे, सगळ्या बाजारात मिळतात या गोष्टी. आणि दरवेळी 2 आठवड्याने 1 महिन्याने तुम्ही ब्लड प्रेशर चेक करा, शुगर लेवल चेक करा. याच्याने काय झालं ते कसं करायला पाहिजे, लाईफस्टाईल म्हणजे काय, हे कसं आपण बदली करायला पाहिजे, मी जे खातोय ते कसं करायला पाहिजे, अशा प्रकारचं ज्ञानार्जन करत बसा. मी सरळ म्हणतो की जर डॉक्टरांकडे 2-2 तास लाईन लावण्यापेक्षा त्यांचं अपॉइंटमेंट घ्या, तिचं सगळं एवढा वेळ घालवण्यापेक्षा याच्यामध्ये तुम्ही वेळ दिलात तर भरपूर तुमचा फायदा होईल. अकाउंटन्सी, मी माझा IT रिटर्न आत्तापर्यंत कुठल्या अकाउंटंटला दिलेला नाही, मी स्वतः भरतो. त्याच्यासाठी जे काय नॉलेज आहे मी सध्या सगळं त्याचं नॉलेज मी घेतलेलं आहे. मला कुठल्या अकाउंटंटची गरज पडत नाही. वादविवाद चर्चेत भाग घेण्यासाठी ज्ञान पाहिजे असतो. तुम्ही एखादा चर्चा बऱ्याच वेळा होत असते, घरात पण चर्चा होत असते, त्यासाठी ज्ञान पाहिजे असतो. ज्ञान सतत अपडेट करत राहायला पाहिजे. आता नेपानगर पेपर मिलचं मी तुम्हाला गोष्ट सांगितलेलीच आहे. तर एकदा मी कॅनडामध्ये होतो, मला टोरंटो टू मॉन्ट्रियलला जावं लागलं. माझी कंपनी म्हटली की फक्त एवढं तुझं अर्धा तासाचं काम आहे, तेवढं करून यायचं. त्यासाठी 1 दिवस होता. मी माझं काम केलो, तिथं बसलेलो होतो मीटिंगमध्ये. मग माझ्याकडे एवढं नॉलेज आहे तुमचं टर्बाईन, जनरेटर, सगळ्या गोष्टींचं मी त्यांना शिकवायला लागलो. तर ते एक्सपर्ट असायला पाहिजेत. पण मी त्यांना ते ज्ञान देत राहिलो. हे कधी संध्याकाळचे 5 वाजले त्यांना कळलं नाही. त्यामुळे तुम्ही एकदा पण लंच घेतला नाही, पाणी पिलं नाही, टॉयलेटला पण गेला नाही, तुम्ही काय माणूस आहात तुम्ही. म्हटलं आपलं कामच असं आहे. जसं आम्ही ऐकायचो की लता मंगेशकर 8-8 तास उभं राहून ते गाण्याचं प्रॅक्टिस, मग आपण असं का करू नये, हे त्यांच्याकडनं शिकलो आपण. आणि असं डिलिव्हरी करत गेलो. मग नंतर ती कंपनी मला नोकरीचा जॉब दिली, दुप्पट पगार देतो. म्हटलं मला मॉन्ट्रियलला यायचं नाही, कारण तिथे बर्फ जास्त पडतो. मी टोरंटोत मी खुश आहे. ते लगेच एवढं अप्रिशिएट केले. ते एकदा जो जनरल आहे तो मला एका फ्लाईटमध्ये भेटला. तो म्हटला अरे एवढा काय तो पैशाकडे न बघणारा माणूस तुला सॅल्यूट करतो. म्हणजे अशा प्रकारचे संभाषण झालेलं आहेत. आता मी एका मोठ्या प्रोजेक्ट, जगातला मोठा पहिला प्रोजेक्ट होता त्यावेळी 1993 मध्ये $4 बिलियन मोठा प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये एक जण माझे सिनियर होते, त्यांना विचारलं THD म्हणजे काय. मी ते बघा सिनियर आहेत, आपण कशाला त्यामुळे मला माहीत नाही. मी त्यांना म्हटलं की मला थोडं चान्स द्याल का बोलायला. मी त्यांना म्हटलं टोटल हार्मोनिक डिस्टोर्शन हे असतं, ते असतं, असं असतं, तसं असतं वगैरे. आणि एक खबर आमच्या मेन जो डिरेक्टरपर्यंत गेला की एक माणूस चांगला आहे, फार हुशार माणूस आहे. मग त्याच्यामुळे मला नवीन संधी मिळत राहिलेत. इव्हन त्याच प्रोजेक्टवरती कसं झालं की एक 400 kV to 132 kV ट्रान्सफॉर्मर असतो, त्याला एनर्जाईज करायचा असतो. त्या लोकांनी त्याचा जर्मनवाला, स्वित्झर्लंडवाला, इटलीवाला असे एक्सपर्ट लोक होते, ABB सारखी मोठी कंपनी. तर 2 दिवस त्यांना जमतच नव्हता. 2 दिवस झाले, सगळे वैतागलेत. मी ते स्वतःहून जाऊन म्हटलं सर मला फक्त 2 तासाचा वेळ द्या, मग मी ते करून दाखवतो. समजा केलं नाही तर तुमची मर्जी, तुम्हाला काय करायचं ते करा, मला नोकरीवरनं काढून टाकतं का माझी तयारी आहे. मग मला त्यांनी चान्स दिले. त्यांच्या 20 चुका काढलो मी त्यांना. आणि ते म्हणाले की ते क्लायंटला तुम्ही सांगा. क्लायंट म्हणे बरोबर आहे हे सगळं, हे असं कसं तुम्हाला कसं काय कळलं. म्हटलं माझे बेसिक्स फंडाज क्लिअर आहेत, मी काही पण करू शकतो, मला कुठल्या पुस्तकाची अनुभवाची आवश्यकता नाही. अशा प्रकारे ते माझं करिअर पाथ वाढत गेलं. त्यावेळी माझा पगार, मी इंडियातून तिकडे गेलो 10 पटीनं पगार होता. ते त्यांनी म्हटले क्लायंटनी यांचा पगार 4 पटीनं वाढवा, तर गोऱ्यांचा बरोबरचा पगार मला द्यायला पाहिजे.
मग त्यावेळी त्यांनी मला दिले, आणखीन 2 महिने अगोदरचं पण मला पैसे दिलेत. म्हटलं एवढा पैसा, म्हटलं हे काय करायचं काय, येत असंच येत राहिलं आपण श्रीमंती गाठलेलं आहे असं. आता कम्युनिकेशन हा स्किल फार महत्त्वाचा असतो. जे काय कम्युनिकेशन असतो, आपण कसं बोलतो तसं तुम्हाला पैसे मिळतात. जे तुम्ही जेवढं कॉन्फिडेंटली बोलता, कसं निगोशिएशन करता, याच्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळत असतात. या सर्व याच्यासाठी शब्दसंग्रह अतिशय महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण बोलतो तुम्ही कसले शब्द वापरता, समोरचं काय बोलतो त्याचा शब्द काय, इथं कम्युनिकेशन गॅप मेन इथंच होतो. अजूनही मी आजपर्यंत छोटे शब्द माझ्या मोबाईलवरनं लगेच टाईप करतो, याचा अर्थ शोधून काढतो. आपण ग्राह्य धरतो, याचा अर्थ असा असेल असा आपण वापर करत असतो. असा वापर करू नये. फक्त एकदा वाचा, मोबाईलवरती बघा त्याचा अर्थ काय. बऱ्याच वेळा मला कळतं, अरे मी आत्तापर्यंत असं गैरअर्थ करून घेत होतो. म्हणलं हे तर असं चुकीचं आहे ते, म्हणजे माझ्यामध्ये ते व्हायला पाहिजे. म्हणून मी रोज अर्धा तास वेळ देतो, अजूनही रोज अर्धा तास. आता गेले कित्येक वर्ष झाले मी करतोय. तर तुमचा शब्दसंग्रह वाढायला पाहिजे. प्रत्येक शब्द समजून घेणारी भाषा पाहिजे. 30 पुस्तके सारखी वाचा, पुस्तकांमधील चुका शोधा. मी मगाशी सांगितलं, पण 1000 वेळा एक पुस्तक वापरलो. प्रोटेक्शन सिस्टीममध्ये स्पेशलायझेशन आहे, 1000 वेळा वाचलो, अजूनही वाचतोय. दरवेळा नवीन कळत राहतं. तुम्ही एक्सपर्ट होण्यासाठी कुठल्याच्यासाठी पेज नंबर सकट पाठ असतात. या पेज नंबर उघडून बघा, तुम्हाला हे सापडेल. असं जेव्हापर्यंत आपण ते क्लायंटला किंवा आपल्या वरच्या टॉप समजत नाही तोपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट देणार. त्याच्यासाठी असं करायला पाहिजे. आजकाल गुगल सर्च तर सोप्पं झालंच आहे. तर वोकॅब्युलरी गुगल सर्चमध्ये कसं असतं, तुमचे शब्द काय आहेत, एका समय कुठला शब्द तुम्ही टाकून शोधता, अतिशय महत्त्वाचा असतो हा. आता मी माझ्याबरोबर असतात, माझे बऱ्याच लोकांना मित्रांमध्ये कळतं, अरे आम्हाला सापडत नाही, तुला कसं काय सापडतं, का माझ्याकडे शब्दांचा संग्रह आहे, त्या शब्द बरोबर टाकतो. गुगल सर्च काय, त्याला जे पाहिजे ते सांगत असतो तो. तर अशा प्रकारचं आपण करायला पाहिजे. आणि आजकाल व्हॉईस मोड पण आहे, इंग्रजी यायलाच पाहिजे असं काय नाही, मराठी तेलुगूमध्ये पण तुम्हाला शोधून मिळतात. डोळा संपर्क, आय कॉन्टॅक्ट, जेव्हा तुम्ही संवाद करता, कम्युनिकेशन करता, डोळ्यातून डोळ्यात पाहणे अतिशय महत्त्वाचं असतं. आम्हाला लगेच कळतं, हा माणूस डोळा येऊन बघत नाही, म्हणजे याच्याकडे कॉन्फिडन्स नाही, याला मॅनर्स नाहीत, हा गावठी आहे वगैरे, लगेच कळतं आम्हाला. या गोष्टींसाठी तुमच्याकडे एक गुण, याच्यासाठी सराव करत राहायला पाहिजे, प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे, प्रयोग करत राहा तुम्ही. अशा प्रकारे ते करून हे करत. आता सुसंगता पाहिजे, तर्कसंगती पाहिजे, सुसंबंधता पाहिजे, की ज्याला कोइरन्स असं म्हणतात. असं की एखादं असतं की आता शोले मूवी बघा, कसं ते सुरुवातपासून एंडपर्यंत कसं गेला, आता मजा वाटते. म्हणजे पहिला सीन, दुसरा सीन, असं अशा प्रकारचं तुमच्याकडे संवाद करायचं ते ताकद पाहिजे. तसं इंग्रजी वर्तमानपत्र तुम्ही जास्त वाचा. आपण इंग्रजीचा प्रभावित आहोत, असं मला मराठी किंवा तेलुगूचा अपमान करायचा नाही, पण इंग्रजी आपलं बाहेरचा जो व्यवहार असतो, जे काय आपलं सॅलरीज जे काय मिळतात सगळं इंग्लिशमुळे मिळतात. म्हणून इंग्रजी वर्तमानपत्र जरूर वाचा आणि त्याच्यातून ते समजून घ्या. त्याच इंग्रजी आर्टिकलमध्ये 1986 साली मी ठरवलं होतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला आर्टिकल लिहिता यायला पाहिजे, आणि आज मी एक लेखक बनलेलो आहे. तसा तेव्हापासून माझा ध्येय होता, 44 वर्षापूर्वीचा ध्येय होता, आणि आज तो सफल झाला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ध्येय ठरवायला पाहिजेत. तेव्हापासून हळूहळू होत असते. बाकीचं आपलं रोजीरोटी आहेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त या गोष्टी करायच्या असतात. या असं करून तुम्ही जिंकू शकता. स्पष्टपणे संवाद साधा. बरेच लोक इंग्रजीमध्ये अवघड शब्द टाकून ते पत्र लिहित असतात किंवा ईमेल्स लिहितात. असं कशाला करता? तुमचं वर्ड पॉवर दाखवायला का? त्याला वाचनाला लगेच कळायला पाहिजे. तर त्याला समोरच्याला परत डोकं काजवायला कशाला होतं? तर अर्थ बेअर्थ करून घेईल, मग तुमचंच नुकसान आहे. मला जे कन्वे करायचं आहे ते मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगायला पाहिजे, अगदी साधं सुटं. आणि आपण जरा उद्योग क्षेत्राकडे वळूया, पण तत्पूर्वी एक गीत. इन्वेस्टर अब तो आजा, सोलापुर का इंडस्ट्री तू बढ़ाने आजा, पैसों की ज्वाला ठंडी हो
हो जाए ऐसे गले लगा जा. सोलापूर ओ माय डार्लिंग, सोलापूर ओ माय डार्लिंग. अशा प्रकारे आपण ज्या उद्योगासंबंधी क्षेत्राकडे थोडं वळूया या गाण्याने. तर उद्योगसंबंधी काय आहेत? आता भारत आपल्या नाविन्यात फार मागे आहे. कारणं पण तशी आहेत, ज्याचं जर सोलापूरला तर हे कारणं जास्त लागू पडतात. तर पदानुक्रम म्हणजे आपल्या घरात सिनियर भाऊ असतो, भावाचंच लहान भावाने ऐकायला पाहिजे, वडिलांचं तेच कित्ता गिरवायला पाहिजे, टेक्स्टाईलमध्ये तू कोर्स कर. म्हणजे अशा प्रकारचं जे काय गोष्टी आहेत की त्याला आवडतं नाही आवडतं बघितलं जात नाही, त्यांच्यावर तुम्ही लादत असता. याच्यामुळे आपल्याकडे नाविन्य काय करायला पाहिजे याच्यामध्ये आपण मागे पडतो. वैज्ञानिक विचार पाहिजे. आपण डायनिंग टेबलवर जेव्हा बोलत असतो तेव्हा तुमचं वैज्ञानिक विचार एखादं कसं बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी चर्चाला आपल्याकडे हा मूवी हा सिरियल अशा प्रकारे किंवा क्रिकेटच्या गोष्टी होतात की त्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या फ्युचरमध्ये यासाठी वैज्ञानिक विचार पाहिजेत. कॉपी पेस्ट आपल्याकडे जास्त आहे. याचा धंदा जोरात चालला आपण तेच कॉपी करायचं, अशा प्रकारचं आपल्याकडे मानसिक वृत्ती आहे. मुक्त समाज आपल्याकडे नाही आहे. तुम्ही एखाद्या लहान मुलांनी एखादा आयडिया सांगितला आपण इग्नोर करतो, तू काय बच्चा आहे, तू काय आम्हाला अक्कल शिकवतं का. म्हणजे अशा प्रकारचं जे काय धोरणं आहेत ते आपण टाळायला पाहिजे. तसं भूतकाळात वावर आमचा श्रीकृष्ण असा, राम असा, आमचे हे शिवाजी आमचा असा, याच्यात आपण संभ्रम मानतो. तसं नाही. आता ते झालं. आता यापुढे आपल्याला काय नाविन्य करायचं आहे तर या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येकजण केला तरच. अमेरिका एवढं पुढे गेलं की तिथे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे ते लोक नाविन्य विचार करतात. तिकडे एखादा नवीन प्रॉडक्ट बनवला की ते विकत घेण्याचं लोकांची चढाओढ असते. तू किती बनवलं नाविन्य, 1 का 2 का 10, मी 10च्या 10 मी विकत घेतो. अशा प्रकारे नवीन बनवणाऱ्याला मला कस्टमर मिळतोच याची खात्री असते. आपल्याकडे काय बनवला का तू इम्पोर्टेड नाही का मी नाही घेणार. म्हणजे अशा प्रकारचं वृत्ती आपल्याकडे आहे ते आपण टाळायला पाहिजे. आता थोडंसं सोलापूरच्या टेक्स्टाईल विशेषतः गारमेंट इंडस्ट्री आणि बिडी कामगारांचं याच्यासाठी जे काय भूराजकीय घडामोडी घडत आहेत बांगलादेशमध्ये प्रामुख्याने काय झालं की त्यांचं गारमेंट इंडस्ट्रीवरती गेला, पण लेदर इंडस्ट्री ज्वेलरी इंडस्ट्री मात्र ते गेले नाहीत. का? कारण त्यांचा जो मॉडेल होता लेबर लॉस त्यांनी बदललेत आणि इथे जे गोष्टी जे आहेत लेदर आणि ज्वेलरी त्यांनी लेबर लॉस बदलू शकले नाहीत. त्यांचं कारणं वेगळे आहेत. म्हणजे तो हे झाला. आणि आज भारतात पण लेबर लॉज आणि टॅरिफ्स प्रचंड आहेत. तर याच्यासाठी संघटितपणे जर केला तर सोलापूरला जर इंडस्ट्री आणायचं असेल तर बांगलादेशचे जे काही मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या आपण आणू शकतो आणि आपल्या लोकांना विशेषतः बिडी कामगार किंवा कुठल्याही कामगारांना आपण त्यांना वरती आणू शकतो. हे संघटितपणे काम व्हायला पाहिजे. याच्यात राजकीय लोकांचा पण सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. तर उदाहरणार्थ मी जेव्हा दुबई सिंगापूरला वगैरे फिरायचो ते चायनीजचे वर्कर लोक तिथं यायचे. 5 स्टार हॉटेलमध्ये ते आजकाल येत होते. म्हटलं असं माझा सोलापूरचा बिडी कामगार किंवा एखादा कामगार इथं कसा यायला पाहिजे, काय येत नाही. या सर्वांसाठी जबाबदार मी असतो, सरकार काय करत नसतं. मी आणि माझ्यासारखे बुद्धिजीवी लोक हे जबाबदार आहेत. आम्ही पैसे कमवलो लट्ट झालो आई शहरामध्ये राहतोय, पण यांचा विचार करायला पाहिजे आपण. आता ती वेळ आलेली आहे. सोलापूरला जे काय टेक्स्टाईल मागे पडलं जे म्हणतात की आता हे योग्य संधी आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आहे की परदेशात व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया आहे, कंबोडिया आहे, यांचं पण स्पर्धीय लोक उडू पाहतात. भारतात तमिळनाडूमध्ये कोइंबतूर आहे, मिरपूर आहे, किंवा पंजाबमध्ये लुधियाना आहे, किंवा UP मध्ये नोईडा आहे. लोक हब बनवायला लागलेत. आपल्या सोलापूरला असं होताना दिसत नाही आहे. तर या निमित्ताने मी आयोजकांचं माफी मागतो की हा विषय नव्हता, पण मला सांगावं असं वाटतंय. तर स्वतः शिकणे मी कधीही ट्युशनला लावलो नाही, ट्युशनला कधीच गेलो नाही. अर्थात मला परवडत नव्हतं, माझे आईवडील पैसे देत नव्हते, पण त्याचा फायदा झाला माझा. तुम्हाला ट्युशनचा 1 तास असायचा, अर्धा तास जा अर्धा तास ये, कपडे बदला, हे बदला ते बदला, असे होतात. 2 तास जर मी तोच विषय जो ट्युशनला जो का टाईम असतो तो 2 तास मी स्वतः अभ्यास करतो. म्हणून का मी पण ट्युशनला चाललो, मी घरात अभ्यास करायचो. याच्याने माझा एवढा पक्का झाला सब्जेक्ट की इतर ट्युशनला जाणाऱ्या मुलांपेक्षा मला जास्त मार्क पडायला लागले. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जिंकू शकता. आता हे सांगा की किती IITN मोठे शास्त्रज्ञ झालेत.
आता IIT जाण्यासाठी तुम्हाला JEE काय ॲडव्हान्स्ड JEE अशा परीक्षा द्याव्या लागतात, ते सोपे नाहीत. आज पण मी एखाद्या प्रश्नपत्रिका वाचतो, मी स्वतःला तज्ज्ञ समजतो, पण ते उत्तर मी मांडू शकत नाही आहे. म्हणजे एवढे ते विद्यार्थी अभ्यास करतात, मग ते काय गोकमपट्टी असते, कोर्टामध्ये जाऊन अभ्यास केले, कुठे हैदराबादमध्ये गेले तर अशा प्रकारे असतात. म्हणून मी कित्येक IIT बरोबर मी काम केलेलं आहे. अरे तू काय IIT वाला आहे, तुला काय अक्कलच नाही आहे, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे IIT असलं की महान शास्त्रज्ञ का होत नाहीत? एवढे IIT रोज दरवर्षी निघतात, पण का होत नाहीत? हे अशी कारणं जे आहेत. असं आता HDI आणि GDP, HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, GDPमध्ये आपण आता 5वा आहोत. 3.9 ट्रिलियन इकॉनॉमी झाली, आपण खुश आहोत, आमचा भारत वाढतं आहे. पण HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याच्यामध्ये भारताचा नंबर 132 आहे, व बांगलादेश हा 129वर आहे, श्रीलंका हा 78 नंबरवर आहे, चायना हा 72 नंबरवर आहे, आपण 132वर. म्हणजे हे जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहेत ते बदलायला पाहिजेत. आता मला एक ट्रेनिंगचं किट मी विकत घेतो, आपलं भारत सरकार मला एक्साईज ड्युटी 300% लावतं आणि मला म्हणतात तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करा, आणि तिकडे मी घ्यायला गेलो तर मला 300% जास्त लुबाडतात. मी गरीब माणूस आहे, जो शिकणारा हा गरीबच असतो. म्हणजे अशा प्रकारचे हे धोरणं आपण बदलायला पाहिजेत. शिकण्यासाठी कठीण विभाग घ्या. मी दरवेळी कुठल्या कंपनीत गेलो की डिफिकल्ट डिपार्टमेंट मी निवडायचो, त्याने शिकायला मिळतं तुम्हाला. बरेच लोक शिवाय मी सोप्पा घेतो मग माझं नोकरी टिकेल वगैरे असं नोकरी टिकतेच ना. तर अवघड डिपार्टमेंट घेतल्याने तुम्हाला नवीन शिकायला मिळतं आणि याचा फायदा नंतर होतो, जो असं मला झालेला आहे. समजा मी यंग असताना असंच वृत्ती ठेवलं असतं तर आज मी एवढं पुढे गेलेलो नसतो. तर समोर वाघ आणि सिंह आहे. दरवेळी समजा तुम्ही अचानक आपल्या समोर वाघ आलाय, सिंह आलाय, काय आपल्याकडे अस्त्रशस्त्र पाहिजेत, त्या वाघाला मारायला पाहिजे आपण. असे अस्त्रशस्त्र बाळगा, म्हणजे सगळ्या स्किल्स तुम्ही शिकले पाहिजेत. आता तुम्ही मला शेवटी प्रश्न विचारणार आहात तर माझ्यासमोर तुम्ही वाघ आणि सिंह, तुम्ही कसले प्रश्न विचारणार, काय म्हणजे मला टेन्शन आहेच आहे, तर त्याच्याप्रमाणे मी उत्तरं माझ्याकडे आहेत का, हा माझ्याकडे प्रश्नचिन्ह आहेच आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सगळे शस्त्रास्त्र बाळगून ठेवा. तुम्ही सर्व विषय शिका, कुठल्याही ऑप्शनला ठेवू नका. एखादा म्हणतो की मी एक चॅप्टर ऑप्शनला ठेवतो वगैरे, असं अजिबात करू नका. तुमचं प्रगती होत नसते, कुठे ना कुठे त्याचा अडचण येते. तर यंग असताना तुम्हाला वेळ भरपूर दिले, आईवडील कष्ट करून तुम्हाला शिकवतात, तर चीज करा ना. म्हणजे अशा प्रकारे करू शकतो आपण. प्रयोग करावे, दरवेळी काही नवीन असताना प्रयोग करत राहावं, सराव करावे. आणि शेवटी सगळ्या गोष्टींसाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण हे गुपित कौशल्य, आपण जे काय यांना बोललो, स्वागत केलो, त्यांना आपण आता गुड बाय करूया एका छोट्याशा नृत्याने. जाना था कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था, तुम इतने बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इकरार करोगे मेरे महबूब मेरे सनम, शुक्रिया मेहरबानी करम. संपर्क साधण्यासाठी माझा ईमेल ॲड्रेस आहे vtkonda@gmail.com. कधी पण काही पण प्रश्न विचारा, नक्कीच मी उत्तर देईन तुम्हाला. आणि आता पुढे प्रश्नोत्तराचा सुरू झालं आहे. सर थँक्यू सो मच. एकदा 2000 टाळ्या सरांसाठी. अशा विविध कौशल्यांचा वापर करून एक सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्ती किती उच्च कोटापर्यंत पोहोचू शकते, त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले व्यंकटेश करमकोंडा सर. सर पुन्हा एकदा 2000 टाळ्या आपल्यासाठी. काही प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत. काही शंका असतील का प्रश्न असतील तर आपण अवश्य विचारावेत. कालच्याप्रमाणेच काही सेशन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत.
येस सर प्लीज. तर माझा प्रश्न असा आहे, आपण ते गणिताबद्दल सांगितलं की पुरवठा काढणे वगैरे नाविन्यपूर्ण हे केलं. तर मला असं म्हणायचं आहे की आपण पूर्वीपासून पाढेपाठ करत होतो आणि आता हे कॅल्क्युलेटरच्या जमान्यात लिथे टेबल्सकडे दुर्लक्ष व्हायला लागले. तर याबद्दल आपलं मत काय आहे? नाही, सध्याचं जे काय जर टेबल दुर्लक्ष करतो वगैरे, मी आत्तापर्यंत परत अभ्यास केलेला आहे याच्यावरती की ते गणितांची सूत्र, आजकाल गणिताची सूत्राचे पुस्तकं पण मिळतात. तर गणितांचे सूत्र तुम्ही पाठ केलात म्हणजे मी कसं करायचो की रोज अर्धा तास, नंतर 15 मिनटावर यायचं, कारण रोज अर्धा तास काही आवश्यकता नाही. आता मला तोंडपाठ झालं आहे, मग नंतर 15 मिनटं, नंतर 10 मिनटं, असं माझा वेळ वाचायचा तिकडे. अशा प्रकारे ते पाठ करून ठेवायचे, कारण आपण विसरलं जातो आपलं. आणि हे फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय आपल्याला गणितं सोडवताच येत नाहीत. मग कुठला फॉर्म्युला वापरायचा, कसं वापरायला पाहिजे, याचे स्किल्स आपल्याकडे पाहिजेत. मी असा टेक्निक वापरून मला फार फार फायदा झाला. हां, पाड्याचं पण जे आहे की पाडे पण मला 30पर्यंत पाडे यायचे, कारण ते गणितामध्ये पाड्यांचं येतोच. आणि आपल्यावेळी तेव्हा कॅल्क्युलेटर, आत्ता पण नसतं कॅल्क्युलेटर. ते पाडे हे पाठ असणं गरजेचंच आहे. पटकन तुम्हाला लिहिता येतो, कारण तुमचा जो 3 तासाचा पेपर असतो तो 3 तासामध्ये सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. इवन मला एकदा असायचं की ड्रॉईंग काढताना फक्त आम्हाला अर्धा तासचा ड्रॉईंग होता, त्याच्यामध्ये सर्कल काढा, हाताने सर्कल काढा, हाताने हे करायचं होतं. मी बांगड्या घेऊन जायचो माझ्या सर्कलसाठी. मग ते सर म्हणायचे कसं काय जमलं तुम्हाला परफेक्ट सर्कल, तुम्हाला काही टूल्स काय नव्हते. पण मी असंच घेऊन जायचो आणि पटकन वेगळ्या वेगळ्या साईजचे घेऊन जायचो आणि मी ते चित्र काढायचो. ते लई इम्प्रेशन व्हायचे, मला 100पैकी 100 मार्क मिळायचे आणि इतर पोरं नापास. आणि एकदा असं झालं पॉलिटेक्निकमध्ये की ते मुलं नापास कसं काय, जर तूच एवढं कसं काय झालास, म्हणजे असंही. आता उदाहरणार्थ नट आणि बोल्ट. आता नट हॅज गॉट इंटरनल थ्रेड्स, बोल्ट हॅज गॉट एक्सटर्नल थ्रेड्स. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. ते नट काढा म्हणजे उलटं बोल्ट काढतात, बोल्ट काढा म्हणजे नट काढतात. म्हणजे याच्यासाठी आपण अभ्यास करायला पाहिजे. आता नट म्हणजे इंटरनल थ्रेड्स, NT आहे ना त्याच्यामध्ये, इंटरनल थ्रेड्स, असं मी लक्षात ठेवायचो. म्हणजे अशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. धन्यवाद सर. येस प्लीज. सर, सोलापूरमध्ये IT पार्क चालू होण्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा सर. आमच्या इथे IT पार्क ऑलरेडी गेलेला आहे, तो बंद स्थितीत आहे. IT पार्क चालू करण्यासाठी काय करायला पाहिजे सोलापूर लोकांनी, आम्हाला मार्गदर्शन करा सर. अतिशय उत्तम प्रश्न आहे. तर सोलापूरला IT पार्क असं होत नसतं. सरकारने सवलती दिले म्हणून लोक येऊन IT पार्क करा असं नसतं. आता मी स्वतः काय करतो आहे, आता एक प्रोजेक्ट मी करतो आहे की आता फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, याच्यानंतर पुढचं काय. आता मी एक नवीन प्रोजेक्ट बनवलं की TV वरती तुमच्या घरात तुमचे वडील गेले समजा आणि वडील घरात आहेत, हे आपल्याला कसं दिसायला पाहिजे याच्यावर आम्ही एक नवीन संशोधन करीत आहोत. आता नुकतंच सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये माझं तिथं सिलेक्शन झालं आहे. तर तिथे तुमचे वडील येतात, तुमचा एखादा मित्र आहेत, अरे बऱ्याच दिवसांनी आला, आणि त्यांच्या आवाजातून तुम्हाला ऐकायला मिळतं आणि त्यांना कॅमेऱ्यातून दिसतं. आधी सगळं फीड केलेलं असतं. आणि याच्यासाठी मला 1 लाख लोकांची आवश्यकता, 1 लाखापेक्षाही जास्त. असं जगभर मला त्याचं मागणी आहे. एकदा केलं की असं होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं मला इंडस्ट्री सोलापूरला आणायचं आहे. हा आमचा प्रयत्न चालूच आहे. दिवस रात्र आम्ही काम करीत आहोत त्याच्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे IT पार्क नुसतं कोणी आले, IT पार्कचं उद्घाटन केले असं होत नसतं. तुमच्याकडे उद्योजक यायला पाहिजेत. तर मी गाणं म्हटल्याप्रमाणे इन्व्हेस्टरची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी लोकल सर्वे की तुमच्याकडे माणसं किती आहेत, काय. याचा जो मूळ समस्या सोलापूरचं जे आहे, पाणी मिळत नाही किंवा लाईट जातात वगैरे, या गोष्टी गौण आहेत. जेव्हा मी एखादा उद्योग बनवेन, सरकारला लाज वाटेल आणि ते आपल्याला सर्व सोयी देतील. अशा प्रकारे आपण करायला पाहिजे. आणि आमच्यासारख्याने प्रयत्न करत आहोत आणि तो लवकरच सोलापूरमध्ये 1 लाख लोकांना एम्प्लॉईज आणण्याचं आमची क्षमता आम्ही करायचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. आणखी काही प्लीज. कॉपी पेस्ट करून हे निश्चित योग्य आहे. संशोधन करताना कॉपी पेस्ट करू नये. ही आयडिया एक सुंदर कल्पना, सुंदर आहे निश्चितच. पण रेफरन्स घेताना काही भाग त्याचा वापरावा लागतो. त्यात थोडंसं काय विवेक असावा.
नाही नक्कीच, म्हणजे एखादा आता मी बरेच नवीन शोध लावलेले आहेत. तर उदाहरणार्थ मी एक नवीन शोध लावला की आपलं मेडिकल शास्त्र हा रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या आधारावर बनलं गेलं आहे. वर्षानुवर्ष चालत आलं आहे, सगळं व्यवस्थित होतं आहे. आता नवीन आम्ही घेऊन येतो आहे की फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आधार आहे. जर केलं तर अतिशय उत्तम आहे. आता हे करताना मला या गोष्टींचं कॉपी करावंच लागेल. आता जो ECGचा ग्राफ जो येतो, लोकांना प्रॅक्टिस आहे, मला ते आणायला पाहिजे. आता जो ECGचा ग्राफ जो आहे सध्या, जे काही बरेच डॉक्टरना विचारलो, हीच बंडल्स म्हणतात त्याला. म्हणजे हृदयाच्या इथून असं येतं. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मला ते पटलेलं नाही. मी बऱ्याच लोकांना विचारलं, पटलेलं नाही. डॉक्टरमध्ये आम्ही पाठ केलो, पास झालो, एवढंच आम्हाला माहिती आहे. याच्यासाठी नवीन संशोधन आम्ही करीत आहोत. आणि याच्यासाठी कसं करावं, उदाहरणं जर द्यायचं, तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्या घरात बायकोकडे मोबाईल असतो. एकाच राऊटरनी तुम्हाला सिग्नल तुमच्याकडे येतात, त्यांच्याकडे जातात. किंवा TV चॅनल एकच फायबर ऑप्टिक केबल येतं, वेगळ्या हजारो चॅनल तुम्ही वापरू शकता. कसं काय? हे वेगवेगळ्या चॅनलचे वेगवेगळे फ्रिक्वेन्सी आहेत. आपण जे खातो, आपल्या पोटात जे जातं, त्या पोटातल्या याच्याने ते वेगळ्या फ्रिक्वेन्सी. आता मला विटॅमिन ए म्हणजे डोळ्यासाठी चांगला असतो, म्हणजे तर काय फ्रिक्वेन्सी आहे याच्याकडून तो खेचला जातो. अशा प्रकारचं सध्याच्या याच्यामध्ये ते नाही आहे. पण मला त्या गोष्टी शिकाव्या लागतील, कराव्या लागतील. म्हणजे कॉपी पेस्ट तर आलंच आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते नवीन आपण करायला पाहिजे. आता आम्ही नवीन घेऊन येतो आहे. आता कधी होईल, काय होईल, या गोष्टी वेगळ्या आहेत. पण ॲटलीस्ट विचार तरी मांडतो आहे, चर्चा होते, हे सर्व टेस्ट करायला फार प्रचंड वेळ लागेल, पण एक दिवस ते होईल. आता आज घ्या AI घ्या, AIचं कधी 1700 का 1600 साली त्या माणसाने पुस्तक लिहिलं होतं. आज 2000व्या साली त्याचा उपयोग होतो आहे. म्हणजे आपण असं काहीतरी मांडल्याशिवाय ते येणारच नाहीत. त्याचं नाव पण आपण विसरून गेलो, पण असं कोणीतरी आहेच आहे, कोणीतरी करून ठेवलं. असं भरपूर लोक आहेत आणि आपल्याला माहीत नसतं. आता आम्ही पण करतो आहे, बऱ्याच लोकांना कळणार आहे, पण जेव्हा ते प्रयोगात येईल, प्रॅक्टिकलमध्ये येईल, तेव्हा गोष्ट वेगळंच असणार आहे. ओके सर, थँक्यू. प्लीज स्टँड. आता AIचं सध्या बरेच लोकांना आता आम्ही एक नवीन प्रॉडक्ट काढला की जेव्हा कोर्टात मी जातो, माझा वकील असतो, तर वकिलाशिवाय मी माझा कोर्टमध्ये मी कसं रिप्रेझेंट करेन. मी मोबाईलचं एक ॲप बनवतो आहे, त्यासाठी जो सर्व्हर लागतो. आज गुगलचा जो स्पीड आहे, तुम्ही एका सेकंदात लाखोनी तुम्हाला येतात, त्याच्यापेक्षा हाय स्पीडनी मी बनवलेलं आहे. त्याचा वापर इकडे करणं गरजेचं आहे. जज साहेब विचारतात आणि त्याला आपण कसं पटकन आपल्याला लगेच येतं, ते मोबाईल ऐकत असतो सगळा आणि लगेच उत्तर बनवतो. अशा प्रकारचं ॲपचं आम्ही संशोधन करीत आहोत. आतापर्यंत कोणी केलेलंच नाही आहे. आता याच्यामध्ये AI पण आलं आहे याच्यामध्ये. आता AIचं कसं की आता पूर्वी म्हणायचे बँकांमध्ये आता ATM आलेत, सगळं ऑनलाईन चाललं आहे, बँकामध्ये नोकऱ्या जातील वगैरे, पण कुठे गेलेत नोकऱ्या? लोकांच्या नोकऱ्या टिकूनच आहेत. आता AIच्यामुळे असं होईल, पण याच्यामध्ये AI शिकवणारे, AIचे भरपूर असंख्य फायदे आहेत. असं आपण टेक्नॉलॉजीकडे निगेटिव्हली पाहू नये. जसं टेक्नॉलॉजी आहे तसं ॲक्सेप्ट, पण याच्यावर बदल व्हायला पाहिजे. तुम्ही सध्या वेगळं क्षेत्र आहे, AI आल्यामुळे तुमचं ते जाईल जॉब, पण तुम्हाला दुसरं शिकता यायला पाहिजे. तर या गोष्टींची गरज आहे सध्या. मी शिकलो, मी तज्ज्ञ झालो असं व्हायला नको पाहिजे. जर्मनीमध्ये मला माहिती आहे की जे टेक्निशियन असायचे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, ते आपलं नेहमीचं तेच करायचे ते. मग त्यांना जॉब गेलं त्यांचं. त्यानं मी काय करू, कंपनी देते तुम्हाला काहीतरी 30 पटीने वगैरे अशा पगार तुम्हाला मिळतं, पण किती दिवस पुरणार ते? पण नाही, तुम्ही अपडेट केला नाहीत, तुम्हाला घरी बसावं लागेल.
या गोष्टी येणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही अपडेट करत राहायला पाहिजे. नवीन काय येत आहेत त्या गोष्टींचाही तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. सध्याच्या जगात तरी तुम्हाला छानपैकी जगायचं असेल तर या गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. कुठेही उद्योगमध्ये घ्या, सगळीकडे घ्या, चेंजेस येणार आहेत, त्याला आपण समर्थपणे तयार राहायला पाहिजे. धन्यवाद सर. नमस्कार. आपण व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली भेट झाली. आज प्रत्यक्ष भेटून मला खरंच अभिमान वाटतो. दुसरं, सर्व सोलापूरकरांच्या वतीने मला खरंच तुमचा अभिमान आहे की तुम्ही सोलापूरचे सुपुत्र असून मुंबई आणि आखाती देशापर्यंत तुमचे ऑफिसेस आहेत. तिथल्या लोकांना तुम्ही रोजगार देत आहे. आता मी हक्काने तुम्हाला मागतोय की जे 1 लाख युवक युवतींना जे रोजगार तुम्ही देणार आहात त्यामध्ये आमच्या तेलुगू आणि त्यातल्या त्यात सोलापूरच्या लोकांनाच तुम्ही जास्तीत जास्त प्रेफरन्स दिलं पाहिजे, हे आम्ही हक्काने इथं सांगतो. सेकंड गोष्ट, तुम्ही आखाती देशामध्ये काम करता. आखाती देश हा जसा 70 वर्षापूर्वी हे सोलापूर सारखाच होता. जे सोलापूरची आता जी परिस्थिती आहे, तिथं पाणी नाही, वीज नाही, इतर ज्या समस्या आहेत, सोलापूरला येणाऱ्या काळामध्ये काय स्कोप असणार आहे. सोलापूरची इंडस्ट्री आता टेक्सटाईल आहे, बाकी विडिंग कामगार आहेत, बाकीच्या सगळ्या सोलापूरचे जे युवक आहेत ते टेक्नॉलॉजिकली फुल्ली ॲडव्हान्स आहेत. तर ह्या टेक्नॉलॉजी आणि जे काय बुद्धिमान युवक युवती, ह्या बुद्धिमान युवक युवतींसाठी सोलापूर हे भविष्यासाठी आम्ही कशा पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे त्याच्याविषयी तुम्ही गायडन्स द्या. आणखी एक मी तुम्हाला तुमच्या स्लाइडमध्ये सुधारणा करू इच्छितो की जे तुम्ही उद्योगाविषयीचे म्हणता भारतामध्ये काही नाविन्यपूर्ण नाही, ते मी तुमचं जे मत आहे ते मी फोडू इच्छितो की पूर्ण भारतामध्ये सध्या स्टार्टअप इंडस्ट्री जर बघितलं तर बिलियन्स ऑफ डॉलर्सचं आता सध्या टर्नओव्हर करतात. पूर्ण भारताचं जर आता शेअर मार्केटमध्ये जर एकंदरीत वावगं बघितलं तर सध्या सगळ्या जगामध्ये सध्या टॉपमध्ये आहे. तर आपण आपल्या स्लाइडमध्ये थोडीशी सुधारणा ती करावी, एवढंच माझं हे. तुमचा शेवटचा प्रश्नापासून मी सुरुवात करतो की जे काय भारत नाविन्यात मागे कसं काय आहे, हे माझं वैयक्तिक नाही, मी तज्ज्ञ लोकांचे आर्टिकल वाचलो, त्याच्यातून ते गोळा केलेलं आहे आणि ते खरंही आहे. तुम्ही जे म्हणताय की युनिकॉर्न झालेत, $1 बिलियन झालेत, हे सगळे याच्यातून तुम्ही बघा सगळीकडे यांनी दुसऱ्या देशाचा कॉपी केलेत आणि ते भारतातल्या लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी त्यांनी इथे करून ठेवलेत. ते ठीक आहे, ते लोक पैसा कमवायला लागलेत, त्यांना $1 बिलियन यायला लागलेत आणि जो मेन जो आहे तो परदेशातून तो आपलं प्रॉफिट घेऊन तो आपलं एन्जॉय करतोच आहे. तो आता उदाहरणार्थ घ्यायचं तर मी ABB आणि सिमेंट अशा ज्या कंपन्या आहेत की त्यांच्या प्रोटेक्शन हे आपल्याकडे अजून बनवणारे नाहीत, पण त्यांच्याकडनं इम्पोर्ट घेतो, त्यांना जे काय रॉयल्टी असते ते आपण देतच राहतो. हे कधीपर्यंत देत राहायचं? आपण कमवलेलं मेहनत आणि आपण बनवतच नाही आहे त्या गोष्टी, आपण बनवायला पाहिजे. याच्या पण आमच्याकडे प्रकल्प आहेत. मी माझ्या इव्हन COEPच्या ग्रुपमध्ये आम्ही म्हटलेलं होतं की अशा गोष्टी आपण सगळ्या मिळून करू शकतो. अशा प्रकारे जोपर्यंत आपण पाऊल उचलत नाही तोपर्यंत भारत सुधारणारच नाही आहे. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या व्हायला पाहिजेत. तुमचा जो दुसरा प्रश्न होता की जो व्हॉट्सअप फेसबुक वगैरे याच्याप्रमाणे, तर याच्यामध्ये आता आम्हाला जे नवीन उद्योग घेऊन यायचं की भारतात आपण मी कॅनडा सोडून 17 वर्षापूर्वी जे आलो इथे की मला सोलापूरमध्ये इंडस्ट्री बनवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे जगातलं सर्वश्रेष्ठ असणार आहे आणि त्यात मी कॉपी करणार नाही आहे, माझं नवीन संशोधनाचा असणार आहे, हा माझा मूळ उद्देश होता. मग ते करता करता जेव्हा मी बनवलं प्रॉडक्ट, मी ते HPCL कंपनीत गेलो, ते मला म्हणाले की तुम्ही कन्सल्टन्सी करा. तेव्हा ₹4,000 डेली इंजिनियरला द्यायचे, ते लोक मला 40,000 द्या, मला ते नाही म्हणतील असं माझं. पण त्यांनी मला 40,000 दिले डेली. 5 दिवसाचं काम होतं, 2 दिवसात संपवलं मी. आणि जेव्हा माझ्याकडे पैशाची चणचण होती मग तेव्हा मी काम घेतलं ते. आणि नंतर त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी त्यांच्या पब्लिसिटी मॅगझिन्समध्ये ते देत असतात, त्याच्यामुळे बरेच लोक मला विचारायला लागले आमचा पण प्रॉब्लेम सोडवा. म्हटलं किती 40,000 का 80,000 देता का? लोक पैसा, कारण त्यांचं करोडोचं नुकसान आहे, करोडोचं नुकसान आम्ही चुटकीसरशी सोडवून देतो. हे सगळं पंडाच बेसिक गोष्टी पक्क्या आहेत आपले, याच्याने आपण सोडवू शकतो असा हा आहे. आणि आधीचा अनुभव पण पाहिजे असंही नाही आहे ते, पण असं करू शकतो. आम्ही त्या गोष्टी करायला लागलो. आता सोलापूरला जे आणायचं आहे, माझं जे मूळ उद्देश होता की मी कसं की मी इन्स्पेक्शनसाठी बरेच देशांना जायचो, मला मनात यायचं की आपल्याला जावं लागतं आहे त्यांच्याकडे ते प्रॉडक्ट विकत घ्यायला, जर टेस्टिंग करायला.
मग हे लोक माझ्या सोलापूरला काय येऊ नयेत? यायलाच पाहिजे त्यांनी. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? दुसरं कोणाला मी विचारू शकत नाही, मी स्वतः ते करेन. आम्ही ते रिस्क घेतलो आहे, त्याच्या वाट्यावर आम्ही आहोत. आणि आज मी उदाहरण देतो, नायजेरियाचा एक प्रोजेक्ट होता. आता आपल्याकडे कसं अंबानी आहेत ना, तसं दानवे म्हणून तिथे नायजेरियाचा मोठा माणूस आहे. हे त्यांना नकार दिला, म्हटलं मला नायजेरियात यायचं नाही आहे, मला करायचं नाही काम. तो स्वतः मला कॉल केला, म्हणजे तुमच्या प्राईम मिनिस्टरला सांगू का तुम्ही तयार होत नाही? म्हटलं एवढं जाऊ नका साहेब, मी येतो, तुम्ही एवढा बोलताय का येतो. मग किती तुम्हाला पाहिजे? तेव्हा नायजेरियामध्ये $700-800 देतात एक महिन्याचं. मी $27,000 मागितलो, ते पटकन तयार झाले. आणि तिथं कसं होतं की जगातलं पहिलं मोठं ऑइल रिफायनरी, त्याच्यामध्ये मला चुका व्हायला नाही पाहिजेत असं त्यांना हे कोण करणार? फक्त हाच माणूस करू शकेल. मी स्वतः गेलो तिथे, हजारो चुका काढले त्यांचे आणि त्यांचं व्यवस्थित काम करून दिलं. याच्यासाठी पैसे पण मिळतात. पण आता मला एवढं करायचं नाही आहे, मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. मी कितीतरी प्रयत्न करतो. इवन आजचं उदाहरण घ्या, मला 20 करोडचं कॉन्ट्रॅक्ट आज मला मिळालं आहे. ते 2 करोडचं मी 20 करोड टाकून दिलो. ते म्हणाले अप्रूव्ड, तुम्हाला देतो आम्ही. आता काय म्हणणार? करायला तर पाहिजे, कमिटमेंट असते. माझ्या कंपनीचं आहे एक्सपिरियन्स्ड, ट्रस्टेड, कमिटेड. आपण ट्रस्टवाले आहोत, कमिटमेंट आले की कमिटमेंट करतो. आता यांचा प्रोजेक्ट घेतला, दुसरा कोणाचा आला की मी घेत नसतो. त्यांना सांगतो सर माझं हे झालं की तुमचा नंबर लागेल, मी पैशाच्या मागे नाही आहे असं सरळ त्यांना बोलतो. ते अप्रिशिएट करतात, तुमच्यासाठी वाट पाहू असंही ते बोलतात. म्हणजे अशा प्रकारे प्रगती होत असते. आपण आपलं सचोटीपणा, चांगुलपणा असं दाखवलं ना, ऑटोमॅटिक लोक इम्प्रेस होतात आणि लोक तुम्हाला कामं देतात. आणि काहीतरी नाविन्य असायला पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. आज पण मी हे बनवताना थोडं नाविन्य, 2 डान्स आणलो, हे आणलो, असं काहीतरी आणायला पाहिजे. मगच तुम्ही लक्षात ठेवणार ना. मी काय आणलोच नाही तर काय आपलं नेहमीचं भरपूर होतं, त्यात तुमचंही झालं, असं व्हायला नको. दरवेळी मी नवीन मोठा प्रोजेक्ट करतो, तिथेही मी नवीन काहीतरी करत असतो. लोकांची एवढी गर्दी होते, हा नवीन करतो, आम्हाला पण शिकायचं आहे, आत्तापर्यंत कोण का विचार केला नाहीत. म्हणजे अशा प्रकारचे ते मला प्रश्न येतो, मला कसं काय जमतं? म्हटलं असं काय नाही, आपलं नेहमीचंच आहे, हे तर क्लिक होतो. कारण माझे फंडाज, मॅनेजमेंटचे घ्या, टेक्निकल घ्या, सगळे फंडाज माझे अतिशय क्लिअर आहेत. सगळ्या शब्दांचा संग्रह, सगळं मला कुठल्या शब्दाचा अर्थ काय हे पण मला माहीत आहे सगळं. त्याच्यामुळे मी जिंकतो. त्याच्या पाठीमागे कष्ट आहेत याच्यामध्ये. बरेच वेळा मी आंघोळ नाही करता, माझा इथं वेळ गेला, आंघोळ नाही करणार. म्हणजे अशा प्रकारे माझा तेलकट चेहरा आहे, मी धुत नाही. म्हणजे धुवायला पाहिजे, ते धुल्याशिवाय मला जमत नाही. पण नाही, यावेळी मी माझा हा वेळ वाचवायचं, फक्त माझ्याकडे हेच उपाय आहेत, तर तिथंच मी वेळ वाचवतो. आणि बाकीच्या कोणाकडे विचारायचे वगैरे काय आवश्यक आहे? आपल्याकडे असे उपाय असतात, आपण त्या अंगीकारलं पाहिजे आणि त्याचा आपण वापर करायला पाहिजे. ओके सर, अजून एखादा प्रश्न आपण घेऊयात सर. आम्हाला आपला फार अभिमान आहे की नागरिकचे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात. आपल्या सोलापूरकरांचा मेन म्हणजे यंत्रमाग उद्योग सर, त्यात एक फार सिरियस म्हणजे प्रॉब्लेम फेस करतायत सध्या की फायर ॲक्सिडेंट्स होत आहेत सर फ्रिक्वेंटली. आपले कारखानदार लिटरली उद्ध्वस्त होत आहेत. आम्ही जेव्हा MSCBला कॉन्टॅक्ट करतो ते नाना ते काहीतरी पे करून आम्हाला चालढकल करतात, परंतु प्रॉपर काही सोल्युशन निघत नाही त्याचं की फायर ॲक्सिडेंट कशामुळे होत आहे. त्याबद्दल तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करत असाल तर फार म्हणजे कारखानदारांचं म्हणजे. ओके, नाही तर फायर ॲक्सिडेंट्स का होतात? अतिशय ज्वलंत असा तो विषय आहे सर, आपण कृपया त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. तर फायर ॲक्सिडेंट जे होतात, एक तर तुमचं इन्स्टॉलेशन जास्त चुकीच्या पद्धतीने करता, म्हणजे चुकीचं पद्धत झालं, चुकीच्या प्रकारे ऑपरेट करता, मग त्याला आग लागणारच त्याला. ह्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज पाहिजे. सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करतो, सगळ्यांना म्हणतो पहिल्यांदा सेफ्टी. तुझा जीव गेला तर माझा जीव गेल्यासारखं. माझ्याकडे असे कामगार आहेत की ते सर तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहोत, तुम्ही माझ्या कुटुंबाचाही विचार करणारे तुम्ही आहात. एक उदाहरण सांगतो, मला एका प्रोजेक्टवर सुट्टीच्या दिवशी तो माणूस मला पाहिजे, 300 किलोमीटर त्याचा फॅमिली राहत होती. म्हटलं तुझी अडचण काय, पण तू महत्त्वाचा आहेस, मला पाहिजे तू. सर मला फॅमिलीबरोबर शॉपिंग करायचं आहे, एकच दिवस मिळतो नाही तर रोज रात्री उशिरापर्यंत थांबावं लागतं. मी त्याला सोल्युशन दिलं की तुझ्या फॅमिलीसाठी मर्सिडीज कार पाठवतो, उत्तम ड्रायव्हर पाठवतो, आणि माझ्याकडे ते पॉवर नव्हते, मी माझ्या बॉसला सांभाळून घे, तुला मिळणार, तू मला इथं कामाला पाहिजे.
मी स्वतः निर्णय घेतला. नंतर साहेबांना सांगितलं, म्हणजे डन, व्हेरी गुड, तुम्ही छान करताय. अशा प्रकारे ते लोक म्हणतात, सर तुम्ही आमची काळजी घेणारे आहात तुम्ही, आपण त्यांचाही काळजी घ्यायला पाहिजे. आणि सेफ्टी महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळी सेफ्टी सेफ्टी सेफ्टी. तुम्ही काय जर झालं तर माझ्यावर ब्लेम येत होतं. म्हणजे अशा प्रकारे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये पण हे जे तुम्ही बघतो की तुम्ही ते स्टार्टर लावता की जे काय बघता किंवा वोल्टेज फ्लक्च्युएशन असतं, या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. आता उदाहरणार्थ रॅपियर मशीन, मी माझ्या मित्रांनाही सांगितलेलं आहे की रॅपियर मशीन मी बनवू शकतो, त्याच्यापेक्षा उत्तम बनवू शकतो. ते म्हणे बनव ना. म्हटलं बनवायला वेळ नाही आहे, दुसऱ्याकडनं करून घे. दुसऱ्यांना जे सांगण्यात वेळ जाईल त्यापेक्षा मी स्वतः बनवलं मला परवडतं. अशा प्रकारे आमचे काही प्रोजेक्ट रखडलेले पण आहेत. म्हणजे हे कसं करायचं, याला वेळ कसा द्यायचा, हे आमच्याकडे समस्या आहेत. दिवस रात्र आम्ही काम करतो. मी एवढा अतिश्रीमंत झालो आहे पण झोपत नाही नीट. आम्ही साधंच राहतो, साध्या प्रणालीचं हे करतो. जिथं वेळ मिळतो तेव्हा बसनी जा, रिक्षा पण जाऊ नका, चालत जा, हे पण प्रकार करतो आम्ही. याच्यामुळे हे आता कोर्टात माझा केस असतो, मी चालत जातो, तेवढं व्यायाम होतो माझं. अशा प्रकारे विचार करतो आम्ही आणि लोकांना आपलं स्वतःचं पण बघतो. असं म्हणजे अशा प्रकारे करावं. मेन फायर सेफ्टीमध्ये हे अतिशय महत्त्वाचं असतं. एवढे लोक आग लागतात वगैरे बघत असतो आम्ही, तर त्या ठिकाणी सेफ्टी हा महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर किती लोक लावतात, म्हणजे वेळीच त्याच्यावर फायर एक्सटिंग्विशर लावायला पाहिजे. असं पण करत नाही, तेवढं पैसे वाचवतो किंवा त्यांच्याकडे पैसे नसतात त्या गोष्टी करायला. अशा गोष्टींचा कॉम्प्रोमाइज कधी करू नये. आणि याच्यासाठी की तुमचा जो इक्विपमेंट असतो, की तर रॅपियर मशीन घ्या, तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे नीट. जे कसं काम करतो, आतमध्ये सर्किट्स काय आहेत, तर त्याचं टेम्परेचरमुळे एक स्ट्रीप लावतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर ठराविक टेम्परेचरला गेले की त्याचा कलर बदलतो. तो अधूनमधून तुम्ही बघायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे जे उपाय आहेत. तुम्ही त्यांचं जे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असतो मॅन्युफॅक्चररचा, ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल नीट वाचायला पाहिजे. याचं समजलं पाहिजे. त्यांचे जे काही शब्द असतात तेच तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. ते करायचं. मेंटेनन्स जे काय शेड्यूल असतो, आपण म्हणतो 6 महिन्यांनी तुम्ही करा, आपण करत नाही, हे चुकतो. माझं एअर कंडिशन आहे, माझं एअर कंडिशन दर 6 महिन्यांनी माझं सर्व्हिसिंग करायला पाहिजे, मी करत नाही. अरे चालतं आहे आपलं, चालू द्या. आणि एक जो अचानक तो फायर कॅच करतो, तो किती नुकसान होतो. म्हणजे एखाद्या वेळेस 6 महिन्यात मी केलं की 300 रुपयात माझं सर्व्हिसिंग होतो, नंतर तुम्ही लाखोनी पैसे खर्च करता. म्हणजे हे सगळं चुकीचं आहे. ते असं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल नीट वाचा, प्रत्येक मशीनला थोडाफार होईना समजून घ्या, किंवा जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर जो एक्सपर्ट आहे त्याला विचारा, त्याला थोडे पैसे द्या, चालतं. पण मोठं नुकसान टाळू शकता तुम्ही. ओके सर, थँक्यू सर. गेल्या 1.5 ते 2 तासांमध्ये सरांनी आपल्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे. अनेक गोष्टींवर त्यांनी वापर केलेला आहे. पुन्हा एकदा आपण सोलापूरकडच्या वतीने सरांचं मनापासून अभिनंदन करूयात. आणि शेवटचा कार्यक्रम आहे आभाराचा. मी रोटरी क्लब MIDCचे अध्यक्ष सचिवांना विनंती करतो तुम्ही कृपया व्यासपीठ यावं, आणि अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे स्पॉन्सर प्रायोजक त्यांनी कृपया व्यंकटेश विडप गड्डम माणेकरी यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपलं प्रसंग करावं. एक्सक्यूज मी. नाही, अजिबात त्रास झालेला नाही. उलट मला अतिशय महत्त्वाचं झालं आहे. किंवा मी एक सांगतो की रेवांडा या कंट्रीकडनं मला धमकावण्याचे आले, प्रोजेक्ट घ्या नाही तर बघतो तुम्हाला. मला वाटलं टेररिस्ट ग्रुप आहे का वगैरे. म्हटलं सर तुम्ही एवढं म्हणताय तर मी तुमचा प्रोजेक्ट करून देतो. आणि त्यांना करून दिलो. नंतर काय त्रास वगैरे असं काय झालं नाही. कारण लॉबी वगैरे असतात, त्या आपल्याला बघत असतात हा माणूस कसला आहे. आता उदाहरण सांगायचं तर मी अबुधाबीत असताना आम्ही गणपती उभा करायचो. एखाद्या फ्लॅटमध्ये ज्याचं मोठं घर आहे ते फ्लॅट गणपती ठेवायचो, आणि प्रत्येकजण आपला वेळ दिल्याप्रमाणे जाऊन दोघं जाऊन दर्शन घेऊन यायचं. लोकांना गर्दी दिसू नये, कारण तिथे असं जमाव करणं बंदी होती.
तर मी काय केलं, जेव्हा मी सेक्रेटरी झालो महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचा, मी बिनधास्त ओपन केलं. सगळ्यांनी गर्दी लावून लाईनवर या, आणि जो पोलीस पकडला जेलमध्ये टाकलं तर मी जायला तयार आहे असं त्यांना सांगितलं. नंतर कोणी हे केलंच नाहीत. आता परंपरा सुरू झाली, गणपती फार मोठ्याने. इव्हन मी दसराचं दांडिया तिथे मी लोकांना प्रोग्राम ठेवला होता. मी दांडिया बिंदास करा, अरेबिक लोकांना मी बोलवलं तिथे, तुम्ही पण दांडिया शिका आमचा. लोक उत्साहाने आलेत. काही लोक घाबरत होते, कोण आहे त्यांना विचारा, व्यंकटेशनं विचारा. म्हटलं मग विचारू दे बिंदास, काय असेल तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. माझं जे काय होईल ते होऊ दे, की माझा जेव्हा विजा कॅन्सल करतील, माझं फॅमिली रस्त्यावर येईल, याची मी अभ्यास केलेलाच आहे. मी रिस्क घ्यायला तयार आहे. पण असं काहीच झालं नाही. किंवा त्यावेळी मी भर मॅगझिन काढायचो तिथे, ते आपलं गणपतीच्या वेळी लक्ष्मीचा फोटो, यांचे फोटो टाकायचो. लोक मला म्हणायचे, सिनियर लोक, नाही असं टाकू नका, त्यांना कळलं तर तुम्हाला दंड किंवा अति काहीतरी ॲक्शन घेतील. म्हटलं साहेब, मी शांततेसाठी या गोष्टी करीत आहे. आमचा जो एवढा 5 लाख भारतीय आहेत, त्यांना जर वर्षभर तुम्ही ठेवून घेता आणि त्यांना या गोष्टी करू दिल्या नाहीत, त्यांचं मन लागणार नाही. त्यांचं जे काय रूढी असतं ते चालू ठेवावं. आणि असं केल्याने तुमचंच प्रॉडक्टिव्हिटी वाढते, तुमच्या देशाचंच भलं आहे. असं मी ठरवलं होतं की कोणी विचारलं तर सांगायचं म्हणून. कोणी विचारलं नाहीत. असं पॉझिटिव्ह थिंकिंग असला की कोणी तुम्हाला करत नाहीत, किंवा लॉबिंग वगैरे काही नसतं. लोक मदत करत असतात. कित्येक वेळा असं माझा अनुभव आहे की देवासारखा माणूस आला आणि मला वाचवला. एक उदाहरण सांगतो. मी 11 KVला टच करून मरणार होतो, आणि माझ्या प्रोजेक्टवरती एक सिनियर होता, बांगलादेशी होता. तोही हुशार माणूस, पण सिनियर होता. 56 वर्षाचा तो, मी 35 वर्षाचा. तेव्हा हे एवढा वर्षाचा फरक. माझं नॉलेज बघून तो माझ्यावर जाळायचा. याच्यावरनं तो माझा दुश्मनसारखं. प्रत्येक मीटिंगमध्ये मी बोलतो त्याला अपोज करणार तो. लोकांना कळलं की हा जरा मी आपलं पद्धतशीर हे करतो, मी माझा हुशारी दाखवतो. मग तेव्हा असं करायचा. मग नेमकं काय झालं की मी हात लावणार होतो, अनुभवी होता फार, मी त्याला सॅल्यूट करतो त्यांच्या नॉलेजवरती. पण काही गोष्टी त्यांना माहीत नसतील, मला जास्त माहीत असतील. मग त्यांना ते असं जात होते. ते म्हणाले की अरे ते MCB ऑन केलं का बघा. अरे मी मरणार होतो, फ्यू सेकंदावर होता ते मरण. लगेच ऑन केलो, माझं वोल्टेज दिसायला लागला. रे इथेही देवाचा साक्षात्कार असतो. कोणी आपलं दुश्मन नसतो, कोणी काय नसतो. आपण चांगलं राहायला पाहिजे, मदत करायला पाहिजे एकमेकांना. मदत केल्याने मदत मिळते. अशा गोष्टी विश्वास ठेवायला पाहिजे. धन्यवाद सर. आता आपण निरोपाकडे वळूयात. मी अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी कृपया वडत्यांचं करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोतेवर्ग. उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे आजचे दुसरे पुष्प सोलापूरचे सुपुत्र माननीय व्यंकटेशजी कैरमकोंडा, मुंबई. सोलापूरचे सुपुत्र सध्या मुंबईत स्थायिक झालेले आहेत. तर त्यांचा विषय होता इथेच रुजवूया आपले कौशल्य. याविषयी त्यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन आपणा सर्वांना दिलेले आहे. मी त्यांचा या कार्यक्रमास येऊन आम्हास उपकृत केल्याबद्दल आभार, आमच्या आयोजकांच्या वतीने आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. सरांनी आज आपल्या व्याख्यानात सांगताना त्यांनी गणितात 100पैकी 100 मार्क मिळवण्यासाठी सूत्र वापरले होते. तर आपल्या सर्वांसाठी त्यांनी एक सूत्र आपल्यालासुद्धा त्यांनी दिलेलं आहे. व्यवसायात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आज त्यांच्या संपूर्ण व्याख्यानात एक प्रकारचं आपल्याला सूत्र दिलेलं आहे. आपण सर्वजण त्याचा अंगीकार करूया असं आपण आपल्या वतीने त्यांना वचन देऊ इच्छितो. तसेच त्यांच्या व्याख्यानसुद्धा अगदी सुंदर आणि जवळजवळ 1 तासभर आपणसुद्धा अगदी शांतपणे ऐकून घेतलं. या कार्यक्रमात वेळ काढून आल्याबद्दल मी व्यंकटेशजी कैरमकोंडा यांचे आमच्या सर्व टीमच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मी विनंती करतो की व्यंकटेश विडप साहेब, उद्योजक आपले आजचे स्पॉन्सरर, यांना विनंती करतो की त्यांना सपत्नीक असा हेतोचित सत्कार मोमेंटो आणि गिफ्ट देऊन करावा असे मी व्यंकटेश विडप यांना विनंती करतो. मॅडम.
तसेच आजचे स्पॉन्सरर व्यंकटेशजी विडप यांचा मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असे मी सिद्धेश्वर गड्डम यांना विनंती करतो. मी पुढील सूत्रे वंगा सरांना सुपूर्द. ओके. एक सरांच्या वर्गमित्रांसाठी एक विनंती आहे. 10वीच्या बॅचमध्ये सरांसोबत जे विद्यार्थी होते ते आलेले आहेत. कृपया त्यांनी सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. कोण असतील तर अडगटला सर, हरकाल. सरांसोबतचे वर्गमित्र कोण असतील सर्वांनी कृपया स्टेजवर यावं. नागनाथ बोराजी उद्योजक, रायनावसू सिंगमजी. इतर कोण असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं. एक आठवण आहे, बऱ्याच दिवसापासून आपण भेटतो आहोत, बऱ्याच वर्षांनंतर आपण भेटतो आहोत. 44 वर्षांनंतर यांची भेटगाठ होते आहे. एक ग्रुप फोटो आपण सर्वांनी काढायचा आहे. यानंतर त्यांचाही फोटोग्राफ आपण काढूयात. हे सगळे श्री मार्कंडे हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. आम्हाला सार अभिमान आहे या शाळेचा विद्यार्थी असल्याचा. आमचे गुरुवर्य पुराणिक सर गेलेले, हो, त्यांच्या हाताखाली हजारो असे विद्यार्थी घडलेले आहेत. करंगोंडा सर त्यापैकी एक. हो, हां, कृपया पटकन पुढे यायचं. या चला. उकड जेप्पू 80 बॅच सोबत अंदर सक्सेस 1980 10वीची बॅच जी आहे मार्कंडे हायस्कूलची, त्याचे जवळपास सगळेच विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक आपल्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल झालेले असे विद्यार्थी आहेत. खरोखरच कौतुकाची बाब आहे ती. यस, धन्यवाद. ओके, या बरं, आम्ही शाळेचे पण आम्ही हे आणि कॉलेजमेट पण आहोत बरं का. आम्ही सुद्धा सगळे जीपीएसएस आहेत पुरे. अच्छा अच्छा अच्छा. ओके. जीपीएस पासूनचा सुरुवात झालेली सुरुवात आहे. मीही त्याच कॉलेजचा शाळेचा विद्यार्थी आहे. सुंदर असा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम दुसरं पुष्प सरांनी गुंफलो. उद्याही तिसरं पुष्प आपल्याला या ठिकाणी गुंफण्यासाठी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचं उद्या व्याख्यान असणार आहे. प्रेरणांना प्रतिसाद असा त्यांचा विषय आहे. सर्व सदस्यांना विनंती आहे, कृपया उद्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. गिरीश कुलकर्णी, अहमदनगर, अहिल्यादेवी नगर येथील. प्रेरणांना प्रतिसाद असा त्यांचा विषय आहे. सर्वांनी अवश्य या व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
आणि मान्य अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा हा कार्यक्रम संपला, इथं मी जाहीर करतो. गुड नाईट, शुभरात्री.